अवघ्या 2 मिनिटांमध्ये 1 सेकंदामध्ये आपण निमंत्रितांचं कवी संमेलनाचं आयोजन सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. यानंतरची सगळी माईक दिलं का? माईक द्या नाही. यानंतरची सगळी पुढची सूत्र मी निमंत्रित कवी यांच्याकडे देत आहे. मी रवींद्रजी केसकर सरांना विनंती करतो की यानंतरची आपण पुढची सगळी सूत्र आपण आपल्या हातामध्ये घ्यावीत. रवींद्रजी केसकर साहेब. ठीक आहे, थोडंसं माझ्याकडून राहिलेलं आहे. या ठिकाणी खास आपल्या कवी संमेलनासाठी नांदेडहून आलेले नारायणजी पुरी आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होणं आपण करणार आहोत. मी नारायणजी पुरी यांचा सन्मान करण्यासाठी बसवराजी मंगोरे आणि राम धुमाळ ज्या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो की आपण आदरणीय कवी नारायणजी पुरी यांचा सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे प्लीज. मी कवी नारायणपुरी यांचा सन्मान करण्यासाठी बसवराज मंगुळे आणि राम धुमा यांना विनंती करतो की आपण कवी नारायणपुरी यांचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कवी प्रेमाचा झांगड गुत्ता ग जीव झाला खलबत्ता ग या कवितेचे कवी आदरणीय कवी नारायणपुरी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांचा सन्मान बसवराज मंगुळे व श्याम धुमा हे लायन्स क्लबच्या वतीने करतात. इतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतरचे दुसरे कवी धाराशिवतील ज्येष्ठ पत्रकार माझे स्नेही मित्र माननीय रवींद्रजी केसकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी सुहास पाचेगावकर व प्रशांत रेड्डी यांना विनंती करतो की आपण माननीय रवींद्रजी केसकर साहेबांचा सन्मान करायचा आहे. रवींद्रजी केसकर साहेब हे दैनिक तरुण भारत, दैनिक लोकसत्ता या माध्यमातून ही सातत्याने लिखाण करत असतात आणि एक प्रसिद्ध कवी म्हणून महाराष्ट्राला एक वेगळी त्यांची ओळख आहे. इथं जोरदार टाळ्या माननीय रवींद्रजी केसकर साहेब आणि यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. या ठिकाणी प्रशांतजी रेड्डी साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी रवींद्रजी केसकर सन्मान होतोय. सगळ्या सभागृहाला विनंती थोडं बसून घ्या. अतिशय सुंदर आणि दर्जेदार कवी आपल्यासाठी खास आले. मला कल्पना आहे की थोडासा उशीर झाला आहे, परंतु आपली सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी अतिशय तोलामोलीची माणसं काही किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आलेली आहेत. धन्यवाद. यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांना पाहण्यासाठी कदाचित अर्ध सभागृह थांबले त्या गुंजन पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी सौ जयनंदा गीते मॅडम व सौ सुरेखा हेड्डा मॅडम यांना विनंती करतो की आपण गुंजन पाटील या कवयित्रीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या खास जळगावहून साधारणतः 500 ते 600 किलोमीटरचा दिवसभराचा प्रवास करून आपल्यासाठी संवाद आपल्यासोबत कवितांची मैफल रंगवण्यासाठी आलेले आहेत. या ठिकाणी माननीय गुंजन पाटील यांचा सन्मान होता सौ जयनंदा गीते आणि सौ रेखा हेड्डा यांच्या वतीने. मी गीतेला विनंती करतो की आपण गुंजन पाटील यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. महाराष्ट्रातील एक लोकप्रिय युवा कवयित्री म्हणून आपण सर्वजण यांना ओळखता पाहता. एक अतिशय दर्जेदार कवी म्हणून गुंजन पाटील यांचा नामोल्लेख अख्खा महाराष्ट्रामध्ये होतो. अतिशय दर्जेदार कवी म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची एक वेगळी ओळख आहे. धन्यवाद. यानंतरचे दुसरे कवी आहेत माननीय निलेशजी चव्हाण साहेब. हे खास छत्रपती संभाजीनगरवरून आलेले आहेत. एक लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, ABP माझा या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक म्हणून आपण त्यांना अनेक वेळ टी व्हीवरती पाहिलेलं आहे. निलेशजी चव्हाण यांचा सन्मान करण्यासाठी मी सुरेशजी लड्डा आणि सचिनजी चेवले यांना विनंती करतो की आपण माननीय निलेशजी चव्हाण साहेब यांचा सन्मान करायचा आहे. निलेशजी चव्हाण साहेब ABP माझाचे अनेक वर्ष वृत्तनिवेदक म्हणून राहिलेले आहेत. प्रसिद्ध कवी, साहित्यिक आणि विचारवंत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय निलेशजी चव्हाण सर यांच्यासाठी. सभागृहाच्या बाहेर असलेल्या मान्यवरांना विनंती करतो की आपण सभागृहात आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर महाराष्ट्राचा युवा आवाज, युवा कीर्तनकार, झी टॉकीज फेम, प्रसिद्ध कवी माननीय अविनाशजी भारती यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोजी देशमुख किंवा बहिरामजी पाटील यांना विनंती करतो की आपण अविनाश भारती यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. झी टॉकीच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचलेलं नाव महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार, मराठवाड्याचा आवाज अविनाश भारती यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोज देशमुख आणि बहिराम पाटील यांना विनंती करतो की आपण अविनाश भारती यांचा सन्मान करायचा आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचं. अतिशय दर्जेदार आणि सुंदर कवितांची मैफल आपल्याला
ऐकायला मिळणार आहे. अविनाश सर एकदा परत फोटो घ्या, फोटो व्यवस्थित आला नाही. मग अविनाश सर परत फोटो घ्या. धन्यवाद सर. एक सुंदर गझल, एक सुंदर रचना आणि एक सुंदर काव्य मैफल आपल्याला लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीने आयोजित केलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या मातीतील ही माणसं आज एका वेगळ्या शब्दबद्ध पद्धतीने आपल्याला हे करणार आहेत. या ठिकाणी लातूरचे कवी DYSP भारती आपले सावे साहेब ही खास रसिक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सुद्धा जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. आणि सगळी पुढची सूत्र मी रवींद्र केसकर सर यांच्याकडे देतो. रवींद्र भाऊ, या पुढची सगळी सूत्र आपण संभावित आणि ही काव्य मैफल अधिकाधिक रंगवावी ही आग्रहाची विनंती. सगळ्यांनी आपले मोबाईल कृपया करून सायलेंट करावेत आणि अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिल दादा. अनिल दादांनी सांगितलं की सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट करून घ्या. ज्याला मोबाईल सायलेंट करून घेता येत नाही स्वतःला, त्यांना आपल्या शेजारी बसलेल्याला म्हणा की मोबाईल सायलेंट करून द्या. ज्यांना खूप महत्त्वाची कामं होती ती सगळी लोकं आता सभागृहातून बाहेर निघून गेलेली आहेत. त्यामुळे पुढचा काही वेळ कवी संमेलन खूप छान आणि वेगळ्या पद्धतीनं उंचीवर जाईल आणि तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात हा क्षण आयुष्यभर स्मरणात राहील याची हमी मंचावरच्या सगळ्या कवींच्या वतीनं मी तुम्हाला देतो. तरी सुद्धा मला पुण्याच्या SM जोशी सभागृहात बसल्यावर जेवढ्या टाळ्या पडतात ना तेवढ्याच पडल्यात की काय असं वाटायला लागलं. आत्ता जिल्हाधिकारी महोदय बोलले, त्याच्यापूर्वी आमचे सहकारी पत्रकार बंधू विलासजी बडे बोलले. लातूर पॅटर्न, वृक्ष चळवळ, पाणी, झाडं, रोपं सगळं इथपर्यंत गेलं आणि ऋतुमान, ऋतुचक्र, गुरुजी, विद्यार्थी, शिक्षण अशा अनेक गोष्टींचा गोंधळच माझ्या डोळ्यासमोर सुरू झाला. आपल्या अवतीभोवती इतकी छान छान सुंदर झाडं आहेत. ही झाडं कुठल्याच क्लासेसवाल्यांना जमणार नाही इतकं महत्त्वाचं शिक्षण आपल्याला शिकवतात. पण झाडांकडून शिकण्यासाठी आपल्याला कुठे वेळ आहे. झाडं फुकट सगळं शिकवतात पण त्या झाडांकडून नीट शिकून घेण्यासाठी आपली कुठं तयारी आहे. आपल्याला कोचिंग क्लासेसकडे जाण्यामध्ये जास्त रस वाटतो. झाडांचं कोचिंग क्लासेस जर एकदा तुम्ही सगळ्यांनी मन लावून स्वीकारलं तर बघा आयुष्याचा आनंद आणि आयुष्याची सावली किती भरून जाते. की झाडं असतात विद्यार्थी, झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडांचीही होते परीक्षा, झाडं सुद्धा पेपर देतात. झाडं असतात विद्यार्थी, ऋतू त्यांचे गुरु असतात. झाडांचीही होते परीक्षा, झाडं सुद्धा पेपर देतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस अवघड अवघड विषय असतात. ऊन, वारा, वादळ, पाऊस अवघड अवघड विषय असतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. झाडांनाही ताण येतो, झाडं सुद्धा कंटाळतात. अशा वेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात. अशा वेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात. जगत राहणं यालाच झाडं मेरिटमध्ये येणं म्हणतात. जगत राहणं यालाच झाडं मेरिटमध्ये येणं म्हणतात. वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाहीत. वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाहीत. उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत. उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत. ऋतू सारखे गुरु असले की झाडासारखे विद्यार्थी होतात. गुरूंचं ऋतुमान बदललं की झाडांच्या वाट्याला येणाऱ्या शिक्षणामध्ये गोंधळ होतो. बाहेर असलेलं एक सुद्धा झाड एकमेकांसारखं होण्याची कधीच स्पर्धा करत नाही. एकाच प्रजातीची झाडं असतात पण फांद्या वेगवेगळ्या असतात. झाडं सगळं काही देऊन शेवटी सावली सुद्धा देतात.
ऋतुमान बदललं म्हणून कदाचित कवितेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या काळजामध्ये नव्या बीजांचा पेरा करण्याचं काम आत्ता मंचावर उपस्थित असलेल्या आजच्या पिढीतल्या कविता लिहिणाऱ्या आम्हा प्रतिनिधींना करण्याची जबाबदारी सोपवली आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या कवी संमेलनात मनापासून स्वागत करतो आणि तुम्हा सगळ्यांसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण सगळा सुरुवातीचा कार्यक्रम ऐकून कविता ऐकण्यासाठी इतक्या संख्येनं आपण सगळेजण उपस्थित आहात, त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून खूप खूप आभार. तर मंडळी, कविता म्हणजे काय असते? रला र टला ट अशा कविता आपण अलीकडेच्या काळामध्ये खूप ऐकत पण आलेलो आहोत. पण दोस्तांनो, कविता इतकी सोपी नसते. एकदा काळजाला रफू करताना खूप रक्त वाहून गेलं, एकदा काळजाला रफू करताना खूप रक्त वाहून गेलं. डॉक्टर म्हणाले पुन्हा रक्त द्यायला लागेल, खूप रक्त वाहून गेलंय. मी म्हटलं रक्ताचं जाऊ द्या हो, त्यात माझी एखादी कविता तर वाहून गेली नाही ना, हे पहा की आपल्या अवतीभोवतीचं आकलन नीट करून आपल्यापर्यंत सगळ्या या भावना पोचवण्याचं काम जे कवी आजपर्यंत करत आलेले आहेत, मग तुकोबारायांचं बोट पकडून आलेले असतील, ज्ञानोबारायाचं बोट पकडून आलेले असतील, किंवा जनाई आणि मुक्ताई बरोबर कान्होपात्र्यांना सांगितलेल्या शब्दांचा अर्थ असेल, हे सगळं काही आपल्यापर्यंत येईल. पण मोर सुंदर दिसतो, पण सुंदर दिसणारा मोर साप खातो हे सुद्धा आपल्याला नीट बघता आलं पाहिजे ना. सुंदर दिसतो म्हणून त्याचं कौतुक करण्याला काही हरकत नाही, पण हा साप खाणारा मोर आहे याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष गेलं पाहिजे. साप खाणाऱ्या माणसाकडून, साप खाणाऱ्या मोराकडून, साप खाणाऱ्या व्यवस्थेकडून कधीतरी विषाची पेरणी सुद्धा होते, हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. यासाठी कविता आहे, यासाठी कविता आहे. सुरुवातीलाच मी आपल्या सगळ्यांच्या भेटीला एक उमदा तरुण कवी आहे आमच्यामध्ये, मंचावरती बसलेल्यांमध्ये, छत्रपती संभाजीनगरवरून आलेला, ABP माझामध्ये वृत्तनिवेदक म्हणून त्यानं केलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एक उमदा कवी, एक महाराष्ट्राला ज्ञात असलेला उमदा शिवव्याख्याता आणि आपल्या कवितांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या रसिक श्रोत्यांच्या काळजावर राज्य करणारा तरुण कवी निलेश चव्हाण याचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी परंपरा राहिलेली आहे की मी नुसतं मंचावरती बोलायला उभं राहिलो की लोक आपोआप टाळ्या वाजवतात. ही परंपरा तुम्ही कायम ठेवली त्याबद्दल तुमचे आभार. पंकज चतुर्वेदी नावाचा हिंदीतला एक फार चांगला कवी आहे, त्याच्या फार सुंदर ओळी आहे. न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति, न यात्रा अच्छी है न ट्रेन के भीतर की परिस्थिति, लेकिन गाड़ी नंबर और गाड़ी के आने और जाने के समय की सूचना देती तुम्हारी आवाज़ अच्छी है. मतलब कुछ चीज़ें अब भी अच्छी है. सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये एवढं छान, एवढा उन्हाळा असताना बहारदार असं कवी संमेलन पार पडतंय आणि मगासपासून 2-2.5 तासांपासून कार्यक्रम सुरू होता आणि तो झाल्यानंतर सुद्धा तुम्ही खास कविता ऐकायला इथं उपस्थित आहात, म्हणजे अजून सुद्धा काही गोष्टी चांगल्या घडतायत, याचा मला आनंद आहे. आणि त्यासाठी लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीचे आपण आभार मानले पाहिजे. नागनाथजी किते साहेब, आमचे मित्र अनिल पुरी यांचे आपण आभार मानूयात. माझा परिचय देतो. माझं नाव आहे निलेश चव्हाण. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझा काही संबंध नाही, हे सांगितलं पाहिजे आणि खास करून हे लातूरमध्येच सांगितलं पाहिजे. कारण काय, कधी कोणता कसा संबंध जोडता येईल आपल्याला सांगता येत नाही. बरोबर आहे की नाही? तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मला इथं पहिल्यांदा कविता म्हणायला का उभं केलं आहे. कारण काय, शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची सगळी बटणं बरोबर लागतात. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची सगळी बटणं आपोआप चुकत जातात. मला वाटतं पहिलं बटन व्यवस्थित लागावं म्हणून त्यांनी मला इथं उपस्थित केलेलं आहे.
टाळ्या कमी आहेत का जरा तुमच्या? खरंच तुम्हाला सांगतो, या शहरावरती माझं मनापासून प्रेम आहे. म्हणजे मी कुठल्याही शहरात गेलो तरी हेच म्हणतो. पण या शहरावरती विशेष प्रेम आहे. सध्या खूप गाजतं आहे आपलं शहर. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही आग्र्याला जा, जमशेदपूरला जा, तिकडे लखनौला जा, कुठेच तुमच्यासारखे असे रसिक मिळणार नाही. मी तिकडे गेलो नाही म्हणून सांगतोय. पण तरीसुद्धा खरंच तुमचं मनापासून कौतुक आहे रविदादा. ते तिकडं आता आंब्याचा सीझन आहे, तर कोकणामध्ये पेटीत आंबे टाकून निर्यात करतात, देवगडचे, रत्नागिरीचे, की बघा आमच्याकडचे आंबे कसे आहेत. मला वाटतं हे सगळे लातूरचे रसिक पेटीत काढून निर्यात केले पाहिजे आणि तिकडं पुण्या मुंबईत सांगितलं पाहिजे की बघा रसिक असे असतात, कविता अशी ऐकली जाते. हे तुमचं कौतुक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. खरं तर मला खूप दडपण आलेलं आहे. खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय DYSP साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, मला आमच्या लहानपणी माझी आई मला सांगायची की तू मोठे होऊन काहीतरी अधिकारी हो, साहेब हो. आता आपण काही होऊ शकलो नाही ते. पण मी म्हटलं आपण असं काहीतरी करू की आपण मंचावरनं कविता म्हटली पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी समोर बसून ऐकलं पाहिजे. तुम्ही ऐकताय त्याच्यासाठी माझे खूप खूप आभार. खूप चांगले रसिक आहेत आणि खरंच दडपण येतं तुम्हाला सांगतो. खरंच इथं विद्यार्थी पण आहेत उपस्थित. पण मी म्हटलं यार आपण कवी आहे. भलत्या सलत्या लोकांचा कॉन्फिडन्स आजकाल वाढत चाललेला आहे. भुरट्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. मग आपण तर कवी आहे, वक्ता आहे, आपण आपला कॉन्फिडन्स कशाला कमी होऊ द्यायचा. माझ्या मित्राची प्रेयसी त्याला म्हणते तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेल. तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेल. आई शपथ सांगतो तिला बनवता वरण भात पण येत नाही. पण कॉन्फिडन्स बघा तुम्ही केवढा आहे. आणि हा असा कॉन्फिडन्स आहे. आता विलासजी असं म्हणाले की तुम्ही बोललं पाहिजे, कवींनी बोललं पाहिजे. तुम्हाला खरंच सांगतो, कवी हा नेहमीच बोलत आलेला आहे. धुमिल म्हणाले होते की सारे सत्ता के पक्ष में है, विपक्ष में सिर्फ कविता है. आम्ही ना भारतीय जनता पार्टीचे आहेत ना कालच्या कॉक्रोच जनता पार्टीचे आहोत. आम्ही कुठल्याच पार्टीचे नाही आहेत. आम्ही फक्त जनतेच्या पार्टीचे आहोत आणि त्यासाठी बोलतोय. पूर्वी साहेब इतकं अस्थिरता आहे आजच्या काळामध्ये, इतकी अस्थिरता वाढत चाललेली आहे. आता बघा इतके इलेक्शन झालं पश्चिम बंगाल, इकडे तिकडे महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटले, चिन्ह बदलले, लोक इकडचे तिकडे गेले. बरोबर, आपण हेच ऐकतोय. आणि एकच वाक्य ऐकायला येत होतं. काय ऐकायला येत होतं? बाणावाले म्हणतायत बाणाचं बटन दाबा, पंजावाले म्हणतायत पंजाचं बटन दाबा, घड्याळवाले म्हणतायत घड्याळीचं बटन दाबा, तुतारेवाले म्हणतात तुतारीचं बटन दाबा, मशालवाले म्हणतात मशालीचं बटन दाबा. फक्त कमळावालेच काही म्हणत नव्हते. ते म्हणत होते कोणाचंही दाबा. पण हे असं आहे सगळं. म्हणून मला फार जाणकार रसिक आहेत. मी काही जास्त कोणाबद्दल बोलत नाही. आपण जे आहे तेवढंच बोललं पाहिजे. नाहीतरी काय आहे, आपल्याला सगळ्यांना चॉकलेट खायची सवय आहे. बघा काय एक नंबर रसिक आहेत इथले सगळे. आणि खरीच गोष्ट आहे, ताजे प्रकाराने लक्षात घ्या. चॉकलेट देऊन जनतेलाही पाडली आहे भुरळ. चॉकलेट देऊन जनतेलाही पाडली आहे भुरळ. न्याय मागायला जावं तर तरुण ठरतो झुरळ. न्याय मागायला जावं तर तरुण ठरतो झुरळ. प्रदेशामागून प्रदेश जिंकत ते नुसते मोजत बसतायत सीट. प्रदेशामागून प्रदेश जिंकत ते नुसते मोजत बसतायत सीट. लक्ष एक देश एक निवडणूक, पण एक परीक्षा होत नाही नीट. आणि इथं नीटचा अनुभव माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. पण खरंच तुम्ही खूप चांगलं ऐकता आहे, चांगलं ऐकतायत. मी फार काही जास्त बोलत नाही, थेट आता माझ्या कवितेकडे येतो. आणि खरंच आधी मान्यवरांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत की ज्यांनी इथं बोलवलं आपल्याला. आणि जी पुरी आहेत, आमची नागनाथजी गीते साहेब, लायन्स क्लब, त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. कारण काय होतं साहेब, आपण कार्यक्रमाला जातो, नेमकं ज्यांनी आपल्याला बोलवलं आहे आयोजक त्यांचेच आभार मानणं विसरून जातो.
हे असं झालं नाही पाहिजे, बरोबर की नाही. आता इथं विलासजी आले, मी सुद्धा मीडियामध्ये काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. मी जेव्हा एबी मासाला काम करतो तर एक बातमी आली टी व्हीवरती. काय चालली बातमी? ऐश्वर्या बच्चनला मुलगी झाली आराध्या, आणि बातमी चालू आहे अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले. आम्हाला प्रश्न पडला अभिषेक बच्चनचं काय? काय ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे. म्हणून लायन्स क्लब ऑफ सिटीचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं या कार्यक्रमाला, आणि तुमच्या सगळ्यांचेही मनापासून मी आभार मानतो. खरं तर या सगळ्यांपेक्षा भारी कविता मी ऐकवू शकतो, पण तशी अजून लिहिलेली नाहीये. प्रयत्न करतो आहे, आशा आहे तुम्हाला आवडेल. सध्या वातावरण आहे इथं सगळे शैक्षणिक, आणि खऱ्या अर्थानं खऱ्या शिक्षकाची कविता मला इथं सांगावीशी वाटते आहे. म्हणून एका खऱ्या विद्वानाची एक गूढ आहे कवितेमध्ये, लक्षात घ्या. चोर आणि विद्वान नावाची कविता आपल्यासमोर सादर करतो. इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहे. आशा आहे की तुम्हाला ही रचना आवडेल. सुंदर छोट्या एका साध्या घरात चोर शिरला ठेवून चोरी मनात. सुंदर छोट्या एका साध्या घरात चोर शिरला ठेवून चोरी मनात. शिरलो आहे आता इथे तर पुष्कळ काही घेऊन जाईन. विचार करू लागला चोर की भिंती तेवढ्या ठेवून जाईन. पण दिसते कुठे काय त्याला, पण दिसते कुठे काय त्याला. पुस्तकेच नुसती भरलेली, भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरलेली. कुठे दागदागिन्यांचा ऐवज नव्हता मिळत. अंधार मस्तकी झाला, दिवा नव्हता जळत. सर्व झांबलून काढले, सर्व झांबलून काढले तरी कुठेच काही गवसेना. अखेर थकला चोर तो, त्याला काही उमजेना. तेवढ्यात घराच्या यजमानाला अचानक जाग आली. पाहून घराचे चित्र क्षणात त्याची झोप गेली. मग जवळ जाऊनी चोराच्या तो यजमान त्याला म्हणाला की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. पुस्तकांचा आहे ठेवा, पैशाची इथे बरकत नाही. अरे घेऊन गेलास ती पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. घेऊन गेलास ती पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. शेवटी ज्ञान कुणासही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा, तिथेच माझा राम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा, तिथेच माझा राम आहे. दागदागिने घ्यावयास आला त्यापेक्षा पुस्तक मोठे. पुस्तकेच माझी संपत्ती, बाकी माझ्या करता खोटे. थोडा बहुत तरी परिणाम चोरावर त्याचा झाला. होता अस्सल चोर तो, शेवटी पुस्तक चोरून आला. होता अस्सल चोर तो, शेवटी पुस्तक चोरून आला. मग इकडे एक पुस्तक कमी झालेले जेव्हा विद्वानाने पाहिले, लक्षात आले त्याच्या हे नक्कीच चोराने चोरले. आपल्या विद्येचे त्याला खरा शिक्षक, आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले. म्हणाला 100 युवत चोर असे हे दुकान त्यासाठी थाटले. म्हणाला 100 युवत चोर असे हे दुकान त्यासाठी थाटले. खूप खूप आभार, धन्यवाद. असे चोर समाजात निर्माण व्हावेत. पेपर चोरण्यापेक्षा अशी चोरी कधी चांगली. यानंतर दुसरा तरुण तडफदार कवी आम्ही तुमच्यासमोर आमंत्रित करणार आहोत. तुम्हा सगळ्यांना हात जोडून एकच विनंती आहे की मन देऊन ऐका, कान देऊन ऐका. जमलं तर असं ऐका की कवी संमेलन ऐकताय, असं नका ऐकू की पारावर पोथी सुरू आहे, की वाचालंय काय सांगालंय काय याचा कशाचाच कशाला ताळमेळ नाही. तुमच्या रसिकतेबद्दल आम्हाला बिलकुल शंका नाही. फक्त शंका एकाच गोष्टीची आहे की आमचं जे काही कविता असतील, शब्द असतील ते तुम्ही तुमच्या पदरात घ्यावेत. एक तरुण कवी झाला, आता दुसरा तरुण कवी महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याता कवी
हबप. नाही, मी घुसखोरांची गोष्ट करत नाही. हा ओरिजिनल हबप आहे. जे लोक कलंकित आहेत ते लोकांना कलंकित करण्याचा प्रयत्न करतात. हा तसा नाही आहे. तर मी अविनाशला विनंती करतो की त्यानं त्याची एक सुंदर रचना आपल्यासमोर ठेवावी आणि आपणही जरा लातूरच्या अवकातीत येऊन टाळ्या वाजवाव्यात एवढी विनंती आहे. नमस्कार. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटी आयोजित या काव्यरंग कवी संमेलनामधलं दुसरी कविता सादर करण्यासाठी मला आमंत्रित केलं आणि माझा परिचय करून देत असताना नारायणदादा हबप म्हणले आणि खालून दोघंजण कुचकून हसले. पण मी लातूरच्या जवळच्या शिवणीचा हबप नाही, तुम्ही म्हणताल हे असं का बोलू लागले? ऐ हे ऐ आणि माझं खरं मूळ गाव दादाला याच लातूर जिल्ह्यातलं आहे. म्हणजे मला कधी कधी फार भारी वाटतं. मला बीडचे लोक भेटले की मी त्याला म्हणतो मी अंबाजोगाई तालुक्यातला आहे. लातूरचे भेटले की मी त्यांना सांगत असतो माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यात आहे. आणि संभाजीनगरला गेलो की मी म्हणत असतो 13 वर्ष झालं मी इथंच राहतोय. आणि शेवटी काय असतं, जे गाव आपल्याला भाकर देतं ते गाव आपलं गाव असतं. वाजवायच्या असल्या तर इमानदारीनं वाजवा. मिस कॉल हाणल्यावानी टॉक टाईम संपल्यावानी करू नका. बऱ्याच जणांचा रिचार्ज फुल आहे पण नेटवर्क नाही. हळूहळू ते रेंजमध्ये येतील. एक दादा थोडे रेंजच्या पुढे गेलेले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या लायन्स क्लबचे अध्यक्ष माझे परममित्र नागनाथजी गित्ते साहेब, या कार्यक्रमाचे संयोजक माझे मोठे बंधू अनिल पुरी, कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर उपस्थित असणारे आमचे सोनू भैया असतील, या शहराचे DYSP आदरणीय समीरसिंह साळुंके सर असतील, आदरणीय मयूरदादा असतील, ज्यांना पुरस्कार मिळाला ते सगळे पुरस्कारती असतील. खरं तर लातूर आणि लातूरचं हे सभागृह माझं आवडीचं सभागृह आहे दादा. कारण मी आलो तेव्हा TV वरच्या विलास बडे नावाच्या एका व्यक्तीला ऐकत होतो. माझ्या बाजूला दुसऱ्या TV वरचा निलेश बाजूला बसला होता. दादा, या सभागृहाची माझी आठवण अशी आहे की माझ्या घरातला पहिला TV याच सभागृहामध्ये जिंकलेल्या स्पर्धेतून मी घरी नेला होता. हे दयानंद सभागृह आहे. आणि या सभागृहामध्ये उभा राहून बोलत असताना खरं तर हा सगळा माहोल पाहत असताना मी अनिल दादाला विचारणार होतो की ह्या पत्रिका कोणी तयार केल्यात. कारण तुम्ही ज्या पत्रिका तयार केल्यात आणि बॅनर जे लावले ना त्याच्यावर मला लय चिकन केलंय रे. मला माझ्यावरच विश्वास बसना तो मीच आहे का. आता याच्यातले बी बरेच जण बॅनरकडे बघू लागले, माझ्याकडे बघू लागले. आणि माझा आज विचार होता गुंजनच्या नारायणदादाच्या मध्ये बसायचा, पण मी डायरेक्ट कलीकडे गेलो. म्हणलं ह्या दोघांच्या मध्ये जर मी बसलो तर मग आपलं काही खरं नाही. आता आपला कलरच तसा आहे. उगा हे बॅनरवाल्यानं नेमकं इथं येईल मी इतकं गोरं केलं. अरे बाप, माझा कलर असा आहे अनिल दादा, मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतंय मागं कोणतर उभं होतं. पण आपल्याला आपल्या रंगाचा लय अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे, आमची माती काळी आहे, आमची माय काळी, आमचे बुद्ध काळी, आमचा विठ्ठल काळा. काळा रंग निर्मितीचा रंग आहे. बघा जुन्या काळात म्हणजे फार गोड गाणं होतं एक, गोरे रंग पे ना इतना गुमान कर गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मी मनातल्या मनात म्हणायचं साला आपल्यावर गाणं कसं काय नाही. 15 दिवसानं मी दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भावकी भरपूर आहे समोर, आता घाबरायचं काम नाही. भरपूर लोक समोर बसलेले आहेत. खरं तर हा सगळा माहोल जुळून आला. इतका सुंदर कार्यक्रम, एवढे सगळे अधिकारी मंडळी, दिग्गज पत्रकार आणि विलास बडेजी बोलता बोलता म्हणले की तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही बोलतोच. हरिओम पवार लिहितात, ओ कभी मर जाए तो अच्छा है,
जो कभी खुद्दार नहीं, देश जले कभी कुछ नहीं बोले, क्या वो कभी गद्दार नाही? आणि गद्दाराच्या यादीत आपलं नाव येऊ नये म्हणून आम्ही सगळी लिहिणारी माणसं आहोत. आणि ज्यांचा हात धरून आम्ही या कवितेच्या क्षेत्रात आलो ते आदरणीय नारायणदादा, रविदादा या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित आहेत. आणि कवितेसाठी मला बोलवलं आणि कीर्तनकाराचा उल्लेख झाला तेव्हा मनामध्ये संशय निर्माण झाला. बरेच जण हसले, पण एका वाक्यात विषय थांबवतो. मी तुकारामांना मानणारा कीर्तनकार आहे, नथुरामांना जवळ करणारा कीर्तनकार नाही. ही गोष्ट तुम्ही मनामध्ये घर करून ठेवा. हां, आणि माझं तर स्पष्ट मत आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्रातल्याच संतांचा नाद करावा. हो, महाराष्ट्रातल्या माणसाच्या घरात महाराष्ट्रातला तुकाराम असावा, गुजरातचा आसाराम ठेवायची गरज नाही. ही गोष्ट समजणं काळाची गरज आहे. आणि मी पुन्हा सांगत असतो, आपल्या घरात वारकरी संत असले पाहिजेत. ज्याच्या घरात वारकरी संत त्याच्या आयुष्याचं कल्याण, नाहीतर ज्याच्या घरात अशोक खरात 6 लाखाचा चिचुकान 3 लाखाचा मध. पण मला त्या माणसाचा अभिमान आहे ना रवींद्रदादा, आपल्याला तो माणूस आवडतो. सगळे राजकारणी आपल्याला गंडवतात, त्यांना गंडवलंय. उगाय का? हा मगापासून फक्त लातूरच सांगायले, तिकडलं बी सांगा की. हो, लातूरचे लोक नीट आहेत, फक्त सध्या थोडं नीटनीटकं झालं नाही म्हणून थोडं झालं चोलाय. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? पण कुणी काही म्हणू जा, हे लातूर आहे पिलू, एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढं चालायचं. आमचा शरद आबा आला आता सभागृहामध्ये. लातूरचा माणूस जगात कुठेही जाऊ द्या, येऊ लालोय जाऊ लालोय, काय करू आलायस र? आई आई शब्द मराठी साहित्यात नाही, आई आहे फक्त इथं लातूरमध्ये. एखाद्याचं लय मी बालाजीला गेलतो, बालाजीला उगा फिरायला म्हणून गेलो, मला करमच ना. ते निलंग्याचे 2 फोर भेटले. अरे फोटो इकडे येऊन काढवे. अरे म्हणलं ह्यांना सोडायचं नाही, काही हो ह्यांना, आणि आपल्या भाषेत बोलायचं. हो, मला तरी वाटतं लातूरचा माणूस इंग्रजीमध्ये जरी बोलायला लागला तरी लुलुलू करू शकतो. लातूर म्हणजे लातूर आहे भाऊ, आणि माणसानं आपल्या भाषेत बोललं पाहिजे. आता मी मराठीत PhD करतोय म्हणून मी लय शुद्ध बोलायच्या फंद्यात पडत नाही, नाहीतर मलाही म्हणता येतं ना रसिक हो. कवी संमेलनामध्ये पुढे जात असताना तुमच्या मनातल्या संवेदना आणि माझ्या मनातल्या संवेदना या 2 गोष्टी एकत्रित करून शब्दांचा फुलोरा तुमच्या समोर मांडलं की काव्यरंजकता वाढत जाते. असलं मलाही जमतंय ना. हो, आणि नको तिथं उगा आवा आणून बोलायचंच नाही. काही माणसं मी पाहिलेत सिटीत राहतात आणि गावाकडे त्यांना शुद्ध बोलतात. हो, लई शुद्ध. त्यात महिला मंडळ जास्त आघाडीवर असतो. आमचे हे ना, अगं तुमचे हे गावची कुपाटी लावून गावाच्या बाहेर गेलेले आहेत, काय माहिती तुम्हाला? माणसानं आपल्या भाषेत बोललं पाहिजे. आता मी मराठीत PhD करतो म्हणून घरी जाऊन जर आईला लय शुद्ध बोलायला लागलो, मातोश्री उठा बरं जाग्या व्हा. मातोश्री आपणास माहिती आहे, सकाळचा कार्यक्रम मालेगावला होता. मालेगाववरनं इथपर्यंत प्रवास करत असताना संयोजकांनी नाश्त्याबद्दल बोलले, पण नंतर अनिल पुरी म्हणले मी फार घाईत आहे, तुमची तुम्ही खाऊन घ्या, मी पैसे देतो. आता ते पैसे देतील का नाही याच्यावर विश्वास नसल्यामुळं मातोश्री आम्ही काही नाश्ता बाहेर जाऊन खाण्याची डेअरिंग केली नाही. सभागृहात गेलो, थोडासा वेळ होता, पुन्हा गेलो, पुन्हा तृप्तीताईंकडे जाऊन आम्ही नाश्ता केला. कार्यक्रमाला बराच उशीर झाल्यामुळं पोटामध्ये भुकेचा आगडुंब वाहतोय, पोटामध्ये कावळ्यांची किवकिव वाढलेली आहे. मातोश्री मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जाग्या व्हा, स्वयंपाकगृहात जा, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा. तुमच्या पवित्र करकमला निपंच नाही तर नाही, एक खिचडी नामक एक तरी पक्वान्न पकवा आणि आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणील ह्याला काय कुत्रं चावलं का, ह्याची गाडी कुठं धडकली, हे असं काय येड्यावनी बोलायले. पण मी जाऊन आईला म्हणावं, आई लय भूक लागली बघ, रात्रीचे 1-2 किती वाजलेले असू द्या, आई लेकराला गरम जेव घालते. आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं, आम्हाला लातूरकरांना लातूरच्या भाषेत बोललेलं आवडतं. ही भाषेचं वैशिष्ट्य. हो, आणि या भाषा फक्त आपल्याकडे सापडतात. मी दादा नांदेडच्या पलीकडे गेलतो भोकरला, आणि ते संयोजक मला म्हणले आल्या का. मी महाग बघितलं, महागच बघितलं मी डायरेक्ट. दादा ते म्हणे आल्या. त्यातल्या त्यात माझं आडनाव बी डेंजर आहे ना, भारतीय आडनाव आहे माझं. एक जण मला बायकोचं नाव आहे का आईचं नाव आहे. आता कीर्तनकार म्हणून उल्लेख केला, गावात लोक पुकारतात, आज रात्री भारती महाराजाचं कीर्तन होणार आहे, ट्रकनं लोक. आणि दिदीच्या जागी दिदा दिसला. हो,
आता हे अनिल भाऊ दोनदा म्हणलं गुंजन मॅडमला बघायला आलेले. अरे आमच्याकडे बी बघू द्या कोणाला. वैशिष्ट्य नाही, आपल्या आपल्या भाषेचा गोडवा आहे. तिकडं संभाजीनगर येऊन राहिलो जाऊन राहिलो. अरे राहिला का जायला. भाषेचा हा गोडवा आहे. आपल्या आपल्या भाषेत बोललेलं जरा बरं असतं. आणि असंच असतं पा. लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालं. सगळंच लय अवघड झालं तो लॉकडाऊनमध्ये. सर माझे 274 कार्यक्रम कॅन्सल झाले. मी असा वर बघायचो खाली बघायचो. माझा मित्र म्हणला एवढे कार्यक्रम कॅन्सल झाले कसं वाटतंय. म्हणलं आपला कार्यक्रम लागला नाही याचा आनंद आहे. सर सलामत. हे पटलं गड्या आपल्याला. जाताना ह्यांना घेऊन जातो गड्या मी आता. वा 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 वा. फार सुंदर माहोल जुळून आलाय. मी आपल्या समोर एक रचना ठेवणार आहे. थोडासा माहोल थोडा वेगळा करून. खरं तर प्रत्येक व्यक्तीकडे पाहत असताना आपण वाईट पाहण्यापेक्षा काय चांगलं आहे हे जर पाहायला सुरुवात केली तर बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक सुंदर अशी रचना तुमच्यासमोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे चुडा. प्रेम कविता आहे. मगापासून तुम्ही लय आपलं परिवर्तन बदल बिदल सगळं ऐकलं. बरेच जण मुलाला म्हणून थोडासा हलका फुलका माहोल करण्याचा प्रयत्न करतो. प्रेम कविता आहे. आता प्रेम केलं पाहिजे. हो सगळ्यांनी प्रेम केलं पाहिजे. पण आमचे नारायणदादा म्हणत असतात सगळ्यांनी मिळून एकावर केलं नाही पाहिजे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रेम जपावं जुन्या लोकांनी. खरं सांगतो मी तुम्हाला, जुनी लोक जी प्रेम जपायची ना, इकडे आमचे धोत्रावाले बाबा बसलेत, टोपीवाले बाबा बसलेत, यांच्या काळातलं प्रेम मकरंदाजी नंबर 1. हो माझं आजान माझी आजी. अरे बाप रोज भांडणं त्यांची, रोज सोनू दादा. आणि आमच्या म्हातारीचा ठरलेला डायलॉग, अरे मी होते म्हणून नांदले र. ठरलेला डायलॉग. बरं जगातल्या सगळ्या बायका नागनाथ सर असंच म्हणतात. उगा अध्यक्षेत म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं. तुमच्या मनात काय येऊ देऊ नका. मला प्रश्न पडतोय सगळ्या म्हणतात असं तर मग नांदत्यात कोण. आणि मी हे बोलू शकतो कारण माझं झालंय. माझा चेहराच सांगतोय माझं झालंय म्हणून. हो माझी आजी म्हणायची मी होते म्हणून नांदले. आणि माझा आजा तेवढ्याच तोरात म्हणायचा चल निघ तो यासारख्या 56 केल्या असत्या. आता हे म्हणाव जुन्या लोकांनी. आता काही काही 56चे झाले तरी त्यांचा कुठंच मेळ लागलेला नाही. त्याच्यामुळं हे त्याच काळात दादा. पण रवी दादा माझी आजी भांडायची. पण जेव्हा माझ्या आज्याला ताप यायची ना अख्खं घर माझी आजी डोक्यावर घ्यायची. कारण माझ्या आजीचं माझ्या आज्यावर नितांत प्रेम होतं बघा. माझा आजा लाख वेळा म्हणायचा तुझ्यासारख्या 56 केल्या असत्या. पण रेडिओवर गाणं लागायचं अ मेरी जुहर जबी तुझे मालूम नाही. किती बी गर्दी असू द्या बारक्या डोळ्यानं आमचं म्हातारा आजीकडंच बघायचं. कारण हे प्रेमाचं नातं आहे. म्हणून एक रचना तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे चुडा. दादा याला थोडा मॉनिटर द्या आणि थोडासा जास्त नाही नॉर्मल इको राहू द्या. बघा कवितेचं शीर्षक आहे चुडा. तुझ्या नाजूक हातात तुझ्या नाजूक हातात सखे चुडा ही नाजूक माझी नजर भावूक त्याला सारेच ठाऊक. तुझ्या नाजूक हातात तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. तुझ्या चुड्याचा दिमाख नाही चालणार राणी. हात हातात घेताच वाज कर बैमानी. आढ्यावर चाग थेंब आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन. आढ्यावर चाग थेंब तस तुटत या मन. जशी पिचते बांगडी तस पिचत या मन. तस पिचत या मन. तुझ्या हातातला चुडा
सखे असा खुणावतो, तुला मिठीत घेतो मी, बिचाऱ्याचा जीव जातो. सारा रंगायाच्या आधी असा उधळ तो डाव, सारा रंगायाच्या आधी असा उधळ तो डाव. म्हणूनच सोन खाची चुड्यावर केले घाव. आणि या शेवटच्या 2 ओळी प्रेम करणाऱ्या, प्रेम जगणाऱ्या लोकांना समर्पित. चुडा जसा हातामंदी, चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा जसा हातामंदी तसा जीव गुंतलेला. चुडा कसा का असेना, जीवा पाड जप त्याला, जीवा पाड जप त्याला. धन्यवाद. वन्स मोर म्हणत म्हणत तर आपण 140. वन्स मोरच्या ऐवजी वन मोर घेऊयात नंतर, नारायणची झाल्यानंतर. खरातचा उल्लेख केला ना अविनाशनी, आणि मला दादा कोंडकेंच्या 4 ओळी आठवल्या. म्हणजे आपल्याकडे मन लावून लिहिणाऱ्या माणसांनी आपल्या मेंदूची मशागत व्हावी इतकं खूप चांगलं लिहून ठेवलं आहे. पण आपली अडचण काय झाली आहे, आपल्याला शब्दांचे मूळ अर्थच लक्षात यायना झालेत. म्हणजे आदर्श हा शब्द किती चांगला आहे, त्याला स्वतःचा किती मोठा अर्थ आहे, पण आदर्श शब्द उच्चारला की आता इमारतच डोळ्यासमोर दिसते आपल्याला. म्हणजे असं आपण इतकं मोठं कर्तृत्व आपलं की आपल्यामुळे शब्दांचे अर्थसुद्धा आपण वेगळे करून टाकलेले आहेत. की भोंदू झालाय बृहस्पती आणि साधू झालाय खुळा, खोटं काय बोलता राव, आंधळा मारतोय. दादा कोंडकेंनी केव्हा लिहून ठेवलं, 80 वर्षाची असून म्हातारी सांगती या वय 16. भोंदू झालाय बृहस्पतीयन साधू झालाय खुळा, खोटं काय बोलता राव, आंधळा मारतोय डोळा. ही सगळी आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती आहे. आणि हबपचा उल्लेख केल्यानंतर अविनाशनं 2-3 महत्त्वाचे संदर्भ आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितले. मंडळी, कवितेचा माहोल चालत राहणार आहे. यानंतर आपल्या समोर उपस्थित असणाऱ्या भगिनीला मी मंचावरती कविता सादर करण्यासाठी बोलवणार आहे. नारायण, आम्ही येत असताना अनिलजींनी 2-3 वेळा उल्लेख केला की यांची कविता पाहण्यासाठी खूप जण आलेत. हां, हे काही कविता पाहण्याच्या असतात, काही कविता ऐकण्याच्या असतात, काही कविता पाहत पाहत ऐकण्याच्या असतात, आणि मग मन लावून आत उतरवण्याच्या सुद्धा असतात. एक छोटी गोष्ट सांगतो आणि मग आपण गुंजनला पाचारण करूयात. एक छोटी पोरगी होती, वयात यायला लागलेली होती नुकती, चाफेकळीसारखं सुंदर नाक, आणि मग त्या बिदरच्या बादशालची वकवकलेली नजर त्या लेकराकडे गेली आणि त्याला वाटलं हिला उचलून आपल्या जनानखान्यात आणून भरती करावं. आईला निरोप गेला. त्या पोरीची आई साक्षात गणिका, वेश्या. तिला वाटलं बरं झालं, लेकराला जर बादशाला विकलं तर चांगला बक्कळ पैसा येईल, आपलं म्हातारपण सुखात जाईल आणि पोरगी बादशाच्या दरबारात आनंदात आयुष्यभर राहील. नेमकं वारकरी संप्रदायानं खूप छान आकार घेतलेला होता. विठ्ठल भक्तीचा गजर आभाळाला जाऊन भिडलेला होता. या लेकराला वाटलं बादशाची वकवकलेली नजर वाचून आपण थेट पंढरीच्या पांडुरंगाकडे दरबारात जाऊन आपलं गारानं सांगू. हे लेकरू कोवळ्या वयातलं कळी असलेलं फूल होऊ पाहत असलेलं लेकरू पांडुरंगाच्या दरबारात गेलं आणि तिथेच या लेकराच्या शरीराचे लचके तोडले गेले. काहीतरी सांगायचं होतं, काहीतरी बोलायचं होतं. शब्द बाहेर येण्यापूर्वी रक्ताची ओकारीच बाहेर यायला लागली आणि आत असलेला वेदनेचा आकांत, टाहो,
शब्दांसकट बाहेर आला आणि बाहेर आलेला हा जो आकांत आहे, आपण सगळे कर्मदरिद्री लोक भक्तिगीत म्हणून दररोज साजरा करायला लागलो. कवितेचे अर्थ नीट समजून घेतले की मग कानोपात्रा कळते. जिनं लिहिलं नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहिये. हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मजलाही जाहले तैसे देवा. कवितेची सगळ्यात मोठी क्रांती संत नामदेव महाराजांनी केली आणि इथल्या व्यवस्थेनं आपल्या डोक्यावरती हजारो कर्मकांडांचं जे ओझं ठेवलं होतं, ते हजारो कर्मकांडांचं ओझं संत नामदेवांनी अख्ख्या 6 ओळीमध्ये झिडकारून लावलं आणि सांगितलं, घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे. दलाल काढून टाकला. प्रेमे अलंगीन अनंत पूजिन, भावे ओवाळीन. भावे ओवाळीन म्हटल्या शिदा काढून टाकला, दक्षिणा काढून टाकला, मधली सगळी व्यवस्था बाजूला फेकून दिली. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे, प्रेमे अलिंगीन अनंत पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नामा. ही कवितेची क्रांती आहे. ती नीट ऐकली की कळते. अशी कवितेची क्रांती आपल्या शब्दामध्ये बाळगणारी, जिची कविता पाहायला आणि ऐकायला आपण आलेला आहात, मी तिला आपल्या समोर पाचारण करतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करू. धन्यवाद दादा. आल्यापासून ऐकतेय की कविता बघण्यासाठी आल्या. कविता बघण्यासाठी आले असते तर ते गुंजन पाटीलला नसते बघितलं, त्यांनी गौतमी पाटीलला बघायला गेले असते. आणि ज्या पद्धतीने ते दाद देत आहेत, ते कविता ऐकण्यासाठीच आलेत. लातूरकरांवर विशेष प्रेम आहे माझं. कारण जेव्हा नवीनच या क्षेत्रामध्ये होती, अनिल दादांनीच माझा एक इंटरव्ह्यू घेतला होता, जेव्हा मी बोलायला सुद्धा घाबरायचे, त्यावेळेला सुद्धा लातूरने मला खूप प्रेम दिलं होतं. आणि आता तर म्हणतात की तुमचे लाखोमध्ये फॉलोअर्स, हे नंतर झालं. लातूरकरांनी प्रेम आधी दिलं आहे. आणि राहिला विषय कविता बघण्याचा, ऐकण्याचा, तर तुम्हाला सांगते, तुमची दाद सांगते की तुम्ही कविता ऐकतायत. म्हणजे काय खुलून दाद देताय ना तुम्ही, काय छान हसताय. ते काका तर किती वेळेचे खूप छान हसतायत. मी पुण्या मुंबईला जाते, तुम्हाला सांगते तिथली लोक दाद देतच नाहीत. मग मी स्टेजहून खाली आले, नारायण दादाला विचारलं, दादा हे लोक दाद का देत नाहीत? दादा म्हणे, प्रेम कविता घेतलीस? म्हटलं हो. बायकोसोबत आलेले असतात स्वतःच्या. काय होतं, प्रेम कविता ऐकली की चकाकती मर्सिडीज सारखी गर्लफ्रेंड आठवते. बाजूला गाऊनवाल्या नॅनोला काही ते सहन होत नाही. मग जेवणाचे वांदे करून कशाला घ्यायचे, म्हणून ती लोक दाद देत नाही. पण तुम्ही काय छान दाद देतात ना. आणि मला अनुभव खूप छान आहे इथला. मी 2 महिन्या अगोदर इथल्याच एका महाविद्यालयामध्ये आले होते. ज्युनियर कॉलेज होतं, 11वी-12वीचं असेल. तर एक 11वीचा मुलगा असेल, टक लावून बघत होता सर. आता स्टेजहून मला काही बोलता येत नव्हतं. मला अनकम्फर्टेबल व्हायला लागलं की याला काय म्हणावं आता. कार्यक्रम संपल्यानंतर असं साईडला गेले, त्याला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं मी की अरे बाबा मी मोठी आहे. तर म्हणे, मॅडम तुम्हाला समजलं नाही. म्हटलं काय? आम्हाला लातूरमध्ये मोठी स्वप्न बघायला शिकवलं जातं म्हणे. म्हणजे असं बऱ्याच ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आज तुम्ही कविता ऐकायला आले मला माहीत आहे, पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की काही 1-2 जण बघायसाठी आलेले असतात, फक्त ऐकत वगैरे नाही. तर एकदा अशाच काही नजरा खेळल्या होत्या. मग मी एक शेर घेतला की इतका रोखून पाहू नको रे, मी अशी वितळणार नाही. इतका रोखून पाहू नको, मी अशी वितळणार नाही. माझ्या डोळ्यात एक घनदाट जंगल आहे, तुला रस्ता कळणार नाही. बरं, तो अजून हुशार, त्याने पण तसंच उत्तर दिलं. तो म्हणतो की प्रेमाचा सिलॅबस लई अवघड, कळता कळत नाही.
की प्रेमाचा सिलॅबस लई अवघड कळता कळत नाही आणि अर्ज तोपर्यंत करत राहणार जोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही. म्हणजे हे थोडक्यात असं चालू असतं. कार्यक्रमात वेगवेगळे अनुभव येतात. पण मी जसं तुम्हाला सांगितलं की बायकोच्या भीतीने बरेच लोक दाद देत नाहीत. बऱ्याच जणांची लग्न झालेली आहे आणि अविनाश म्हटलं की माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल. बायकांना विनाकारण बदनाम करून ठेवलंय. पण तुम्हाला सांगते आमच्या बायकांच्या नजरामध्ये ना, म्हणजे आपण जसं पुरुषांना बनवून ठेवतो, मला असं वाटतं की पुरुष हे फार हळवे आणि चांगले असतात. खूपच चांगले असतात आणि त्यांना बायको खूप आवडते, शेजारच्याची. पण स्त्रियांच्या बाबतीत तसं नसतं. त्या फार कठोर असतात. तर मी जेव्हा ती मुलींना सारं कळतं ही कविता घेतली तर एक मुलगा येऊन मला म्हटला, ताई तू म्हणते तसं नसतं, या मुली खूपच धोकेबाज असतात म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग या गोष्टीचा जरा मी विचार केला आणि मग एक कविता लिहिली. कवितेचं शीर्षकच आहे या मुली फार धोकेबाज असतात. की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, तो खिन्न मनाने, तुम्ही इमॅजिन करायचं की तो खिन्न मनाने मान खाली घालून बसलेला, डोळे लाल, केस विस्कटलेले, शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले. शून्यात असे काही पाहत की जणू काही त्याचे जगच संपलेले. मी जवळ जाऊन विचारलं, अरे बाबा असं काय झाला, असा कोणता तुझा आघात झाला? तो म्हणाला, ताई पुरी लई धोकेबाज असतात, तिनं मला धोका दिला. मी त्याच्याकडे पाहिलं, जरा हसले आणि तोपर्यंत त्याने डोळे पुसले. मी जरा थांबून विचार केला, पोरी धोकेबाज असतात. मग मी जरा थांबून विचार केला की पोरी खरंच धोकेबाज असतात. मान डोलावली, त्याला दुजोरा दिला. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. हो, या पोरी लई धोकेबाज असतात. आधी प्रेमात पाडतात, काही दिवस मजेत काढतात, मग याला सोडतात आणि दुसऱ्याला धरतात. या पोरी लई धोकेबाज असतात. या अशा का बरं करतात? आता त्याला जरा बरं वाटलं. त्याला वाटलं आपलं ऐकणारं कोणीतरी भेटलं. लगेच त्याचा चेहरा खुलला. त्यानं काय काय केलं तिच्यासाठी सारं गयावया करून बोलला. म्हटला बघ ताई, मी तिच्या नावाचा टॅटूही काढला होता आणि खरंच सांगते, हे सांगताना त्यानं हंबरडाच फोडला होता. मग मीच म्हटलं की अरे इतकी मेहनत घेतलीस तर एक पाऊल पुढे जायचं होतं. हातावर लिहिण्यापेक्षा तिचं नाव सातबाऱ्यावर लिहायचं होतं. जर तुला वाटतं तिनं तुझ्या नावावर तिचं काळीज करून द्यावं, मग का नाही तू तिच्या नावावर 1-2 एकर लिहून द्यावं? मग तो लगेच चपापला, बोलला, पोरींचं हेच तर असतं. खरं प्रेम कुठं समजून घेता, पैसा आणि प्रॉपर्टीसाठी त्या कुणालाही धोका देतात. म्हटलं हो रे बाबा, मला माहीत आहे या पोरी धोकेबाज असतात. त्या आईबापाला धोका देऊनच या जगात येतात. आणि ज्यांना नाही जमलं धोका देणं, त्या हॉस्पिटल नावाच्या कत्तलखान्यात कत्तल केल्या जातात. तुम्हा मुलांसारखं पोरी उपास तापासाचं फळ नसतं. त्यांच्या वाट्याला वंशाचा दिवा नाव्याचं बळ नसतं. त्यांना आई बापाला काय, त्या देवालाही गंडून या जगात यावं लागतं आणि मग समोर येईल त्याला धोका देत देत जगावं लागतं. त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात.
त्या प्रियकराला धोका देऊन कुठल्या तरी नोकरीवाल्याशी संधान बांधून घेतात. प्रेम नाही पुरत त्यांना, त्या सुरक्षा शोधत राहतात, त्या सुरक्षा शोधत राहतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही. हे प्रेम वफा त्या काही पाळत नाही. एक पोरगी लगेच कशी बदलून घेते स्वतःला. मुलांना हे कोडं काही कळत नाही. पण कसं आहे ना दादा, पण कसं आहे ना, ज्यांनी प्रेमात स्वतःला झोकून दिलं त्यांच्या प्रियकराने त्यांना कोठ्यावर नेऊन फेकून दिलं. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात. मग त्या तिथे रोज नवीन प्रियकराशी प्रेमाचा खेळ खेळतात, मान अपमानाचा कडू घास गिळतात. मग वाटेल त्याला आपल्या नजरेनं घायाळ करतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. या पोरापोरींचं जग सारखं नसतं रे राजा. नियतीला धोका देऊन त्यांना जगावं लागतं आणि जे पुढ्यात वाढलं ते हसून भोगावं लागतं. म्हणून पोरी घर सोडताना प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. म्हणून पोरी घर सोडताना प्रियकराला सोडताना मागे वळून पाहत नाही. त्यांना माहीत असतं एकदा उंबरठा ओलांडला की कुठलंच घर त्यांचं राहत नाही. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. एका घरासाठी ते आयुष्यभर बेघर राहतात. खरंच या पोरी किती धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या चिमूटभर स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. टिकली बांगडीसाठी, तोडक्या कपड्याच्या स्वातंत्र्यासाठी या पोरी नातेवाईकांना धोका देतात. लपून छपून 4 दिवस जगून घेतात. या पोरी जीवनालाही धोका देतात. त्यांना पडत नाही स्वप्न पावसाची. त्या आपल्या आतील हिरवळीला आतल्या आत गाडून घेतात. घट्ट दाटलेल्या ढगाला ठेंगा दाखवून आपले 4 थेंब गाळून घेतात. पुन्हा उभ्या राहतात. या पोरी पावसालाही धोका देतात. सासूरवाशीन पोरीला जेव्हा थकलेल्या बापाचा फोन येतो, बाप हालचाल विचारू पाहतो, तेव्हा या पोरी लपवतात आवाजातील थरकाप. मी फार खुश आहे पप्पा असं खोटं बोलून जातात. या पोरी बापालाही धोका देतात. घराच्या 4 थकलेल्या 4 चिमण्यांप्रमाणे एका दारात बसून सुख दुःख वाटत बसतात. किती ओरबडून घेतल्या आयुष्याने तरी त्या मुक्त हसतात. विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री कशा काढल्या, त्या विरक्तीच्या आसक्तीच्या काळोख रात्री त्यांनी कशा काढल्या. त्या साऱ्या वेदना त्या लपवून घेतात. या पोरी उमगत नाही कवींनाही, त्या कवींनाही धोका देतात. खरंच या पोरी किती धोकेबाज असतात. कविता खरं तर बाईनंच लिहावी, कारण तिच्याकडे असलेलं मातृहृदय जे आहे ना, त्यातून येणाऱ्या भावनांचा ओलावा थेट आपल्याबरोबर संवाद साधतो आणि आपण आपोआप सगळेजण आत्ममग्न होऊन बसतो. आणि हा कवितांचा प्रवास जात्यापासूनच इथपर्यंत आलेला आहे. मी जास्त वेळ न ताणता, तुम्ही ज्याच्या कवितेचे चाहते आहात, ज्याच्या कविता आपल्या काळजामध्ये अनेक दिवसांपासून घर करत आहेत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या शब्दांचा बाज अमर शेखांनी थेट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या ताकदीनं पोचवला, तितकीच ताकद ज्याच्या सादरीकरणात आहे ते नारायण पुरी यांना मी मंचावर बोलवतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. नमस्कार. तुम्ही खूप वेळ झालं बसलेले आहात. आणि तुमच्या या सहनशीलतेला माझा सलाम आहे. कारण एका जागी माणूस कमीत कमी
1-1.5 तास बसू शकतो, 2 तास बसू शकतो. 2 तासाच्या नंतर कळ लागायला लागते बुडाला. हे आपल्याला कळत नाही. आणि जे सतत उठून जातात त्यांची एक गोष्ट असते की त्यांची जी मूळ वृत्ती आहे, त्यांचा जो मूळ आजार आहे, त्याचं ते संरक्षण करतात. तर तुमच्या या सुखकर प्रवासाला माझ्या शुभेच्छा आहेत. या क्लबचे अध्यक्ष आमचे स्नेही नागनाथजी गीते साहेब, निलेश म्हणला की महाराष्ट्रातल्या कोणत्याच चव्हाणाशी माझा संबंध नाही, पण इथं असणाऱ्या अनिलपुरीशी, या नारायणपुरीचा घट्ट संबंध आहे आणि तुम्हा सगळ्यांशी आहे. काही लोक जेवून आले असतील, म्हणजे ही कला अवगत असते, याला दूरदृष्टी म्हणतात. मेलोडी खाव, हिनं म्हटली की त्या कॉलेजमधला मुलगा, अगं बाई मुलगा नाही, देशाचं नेतृत्व. या गोष्टीला आपण सलाम केला पाहिजे. म्हणजे ज्यांच्या तिकडं गेल्यात अर्ध्या, ते कोणती स्वप्न बघतायत बघा. आणि मला या गोष्टीचा, साळवेसाहेब, मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे की एप्स्टीन फाईलमध्ये भारतानं नेतृत्व केलेलं आहे. हे घाबरतात सांगायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्याच्याकडून काहीच होत नाहीत ते काहीच सांगत नाहीत. रवी म्हणला वन्स मोरनं आपले एवढे झाले, त्यात माझा खारीचा वाटा आहे. म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये जगभराचा जेवढा काही बॅकलॉग आहे, एकट्या भारतानं भरून काढला. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. चीनला टेंबा मिरवत होता एवढूसं नाक घेऊन, आम्ही सगळ्याच्या पुढं आहोत. आपण दाखवून दिलं तिथंच राह, आम्ही पुढं आहोत. तर इथं ज्यांनी या कामामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. हे देशहिताचं काम आहे, ही खरी देशभक्ती आहे. आणि हे जर तुम्ही केलं नसेल तर तुमचा जन्म फक्त जनगणनेसाठी झालेला आहे. नवीन पोरायला सांगायची गोष्ट नाही, म्हणजे ते आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि आपण काय बोलावं, म्हणजे बापाला लेकराला विचारावं लागतंय, अरे ते व्हॉट्सअपचं स्टेटस कसं ठेवायचं. आता पहिलं कसं होतं, बाप सांगायचा लेकराला हे असं कर, हे असं कर, मग पुढं जाशील. पण आता हे उलटं झालंय. फार चांगली गोष्ट आहे, तुम्ही कविता ऐकताय, मी तुम्हाला जास्त टेन्शन देणार नाही. मी प्रेम कविता सादर करणार आहे. मी मनापासून प्रेम करणारा माणूस आहे. आणि जी माणसं मनापासून प्रेम करतात त्यांचा इजल्याशिवाय राहत नाही. त्याचा अर्थ नंतर लावून घ्या तुम्ही काय करायचं आहे ते. आणि इथं भरपूर लोक आहेत
ज्यांचा इजलेला आहे, ज्यांचे केंडे झालेत, ज्याची आडतासं कडतासं लागलेले आहेत, ज्याची राख झालेली आहे, त्या सगळ्यांसाठी एक प्रेमकविता ह्याच्यासाठी तुझी कविता चालू असताना मला फक्त आणि फक्त देशाचं नेतृत्व दिसत होतं. म्हणजे देशाला दिशा कशी द्यायची पडत्या काळात. अजून पडला नाही, रुपया पडलाय त्याचं जाऊ द्या हो, आम्ही 1 रुपयाला 5 रुपये म्हणू, त्याचं काही टेन्शन नाही आपल्याला. पण या काळामध्ये सुद्धा, ज्या काळात आपण रांगेत लागतोय, रांगेत तर जन्मलो आम्ही, रांगेत तर नदीवर जाऊ आणि या देशाच्या भवितव्याला स्वर्गातून उत्तर देऊ. अरे फार चांगली गोष्ट आहे. रांग ही फार महत्त्वाची असते. ज्यांना रांग कळत नाही त्यांना काहीच कळत नाही, आणि जे कधी रांगेत उभे राहिले नाहीत ते आपल्या माईला रांगेत उभे करतात. आणि ज्या अवलादी आपल्या माईला रांगेत उभे करतात त्या लेक म्हणून घ्यायच्या लायकीचेच नाही, असं माझं मरत्या रात्री इमानदारीनं तुम्हाला सांगणं आहे. आता ते काय करतील काय नाही आपल्याला माहीत नाही, पण ठीक आहे. मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही. हां बरोबर भैया. पक्षाबद्दल काय बोलावं आपण? सगळे पक्ष एका खरात बाबांना आपल्या खिशात घातलेले इथं, आणि फक्त खिशात घातलेले नाहीत तर उरलेले पेपर त्यांनी गुंडळी करून प्रत्येकाच्या हातात दिलेले इथं. हे माझ्या खिशातले जर पेपर बाहेर आले तर ह्या गुंडळीचं काय करायचं? त्याच्यामुळं सगळं शांत चालू आहे. तुमचा म्हणजे काय, आम्ही काय लई दुरून आलो नाहीत, म्हणजे चंद्रावरून पडलो नाहीत, मंगळावरून आलो नाहीत, इथून आलो नांदेड, छत्रपती संभाजीनगर. पण नीटचा पेपर इथून फुटला याचा मला लय अभिमान आहे. तिकडं फुटलाय का? याच्या मागं खराचा हात आहे. तो माणूस काही फोडू शकतो. काही होऊ शकतो. पण चांगली गोष्ट आहे. एवढी सुंदर कविता तुम्ही ऐकली, त्याची विद्वान नावाची कविता ऐकली, त्याची चुडा नावाची कविता ऐकली, त्याचं नेटकं भाजलेलं आहे आणि आम्हाला वेळ झालाय भाजून. पण तरी तो या आयडेंटिटीवर आलाय की तुम्ही माझा चेहरा पाहून ओळखू शकता. याचा गेम झालेला आहे. माझं तर लव्ह मॅरेज झालंय. फक्त माझं नाही झालं, रवीचंही झालंय. आम्ही दोघंच आहेत असं समजू नका. साहेबांचा सुद्धा यात सहभाग आहे. त्याच्यामुळं आणि हे करणं महत्वाचं आहे. साहेब, आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न करायचं. दुसऱ्याचं दुःख आपल्या घरात नाही आणायचं. कोण सांभाळायचं ते? गुंजन, धोका बिका काही नाही बाई. हे मवश येते, याचा 7-12 मवा आहे, संपला विषय. हे असं केलं पाहिजे. नाही तर ते पहिलं सगळ्यांचं एक मस्त गोष्ट होती, पिपळाचं पान रामाचा बाण. सगळीकडे हे दृश्य दिसायचं. आणि काही काही बहादर तर आता तुला तर पोरं येऊन विचारतात की असं नाही तसं नाही. चांगली गोष्ट आहे. काही काही
रक्तानं लिहितात, लिखता हूं खून से शाही मत समजना. आरमार की भाड खाऊ, तुला याच्यासाठीच पैदा केलेलं आहे. बघा, कविता आहे काटा नावाची. बायकोच्या पायातला काटा काढला स्वतःच्या. आणि त्याची ही कविता सगळ्यांची लहानपणीची आठवण आहे. ही ज्यांनी ज्यांनी काटा काढलेला आहे पायातला, ज्यांना काटा मोडलेला आहे, ज्यांच्या पायात चप्पल नव्हती, ते पाय खरे होते. आता पाय उडल्यांचे झालेत, पॅरागॉनचे झालेत, काय 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 नवीन नवीन झालेत, त्या ॲक्शन बिक्शनचे सगळ्यांचे झालेत. पण त्या पायांसाठीची ही कविता, ही आठवण आहे. पाया मंदी साला तोगा सखे बोराटीचा काटा, तू ह्या पायात लिसल त्यात महान मावाटा. अर्धांगिनी वाटून घेतलं पाहिजे. तू ह्या पायात लिसल त्यात महान मावाटा, पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी. सुरुवातीला वाटतंय असं, नंतर नंतर दगडाची होतात. हे मी माझं सांगतोय बरं. पाय नाजूक साजूक राणी कापसाच्या वाणी, तू ह्या पायाला भुलली बघ काट्याची गाणी. काट्यानेच काटा काढू जरा होईल गैजा, राणी काट्याला मी देतो बघ काट्यानेच सजा. अशी लंगडू नकोस, काटा मोडल्यावर लंगडणं असतं तो. अशी लंगडू नकोस घडी भर बस राणी, मुचकुनी काट्यानं ग, मुचकुनी म्हणजे शेंडा, मुचकुनी काट्यानं ग झाली गाजराच्या वाणी. तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा. गीते साहेब, काटा काढण्याची पद्धत आहे. मी असा काढला होता बा. वेगवेगळ्या पद्धती असतात प्रत्येकाच्या. तर तुमचं ते चित्र आठवा तुम्ही. तू हा मखमाली पाय मांडीवर ठेव जरा, थुक्का लावतो बोटानं. पहिलं असं थुक्का लावून बघायची काटा कुठं मोडलेला आहे. थुक्का लावतो बोटानं पाय करतो साजरा. नको आईचा गजर, काटा काढताना आई ग मेले, अरे बापरे. आपल्याला वाटतं जातीक काय. पण आपलं नशीब तेवढं चांगलं नसते साहेब, दलिंदर नशीब. नको आईचा गजर, फार नाजूक तुकडा आहे. ज्याला कळाला उसने जी लिया. नको आईचा गजर, आई तू ही माहेरात बै शेजारी पाजारी यगळच बघतात. जरा धीर धर राणी, काटा मासा मंदी दाट. जरा धीर धर राणी,
काटा मासा मंदी दाट लाचकनान कोरून त्याला कर तुम्ही वाट बघ निघाला ग काटा धरत तळ हातामंदी. आमची संस्कृती सांगते की काट्यालाही जपलं पाहिजे, म्हणून आपण नेतृत्वाला जपतोय. ज्या दिवशी त्याची किंमत शून्य होते त्या दिवशी नंतर फेकून देतो आपण तो. तसंच होणार आहे आणि तसंच होते. म्हणून बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. चोर आहे का पोलीस आहे हे कळालं पाहिजे. ज्या माणसानं हा खेळ खेळलाय तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, आणि ज्या माणसानं हा खेळ खेळला नाही त्याच्यासारखा दलिंदर माणूस या पृथ्वी तलावर नाही. अशा माणसाला ठेचू ठेचू मारलं पाहिजे. जगतो कशाला? खाला कारण भुईला भार. म्हणून बघ निघाला ग काटा धरतळ हातामंदी पापणीच्या केसान ग त्याला कर जाय बंदी. बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. बघ मुचकुनी काटा केलं दोघाला बेजार. रोज मोडावेत तुला, रोज मोडावेत तुला काटे हजार हजार. तू ग नाजूक हरणी आठवण जरी आली तरी गळा दाबल्यासारखा वाटतो. काय काय इतका गजर केल्यानंतर ठसका आल्याशिवाय राहील का बघा बरं. 999 काटे राहिलेत काढायचे. या जन्मात एक काढला बस झाला. पुढचे 6 जन्म जे आहेत ते ह्याच्यात त्याच्यात घालू आपण. पण देवानं कृपा करावी की या देशात जन्माला घालू नये. त्याचं कारण आहे, या देशामध्ये जन्माला आपण आलो हे कॉन्ट्रोवर्सी विधान नाही बरं. मी फक्त सांगतोय असं की इथं एकासोबतच 7 जन्म घालण्याची परंपरा आहे. म्हणजे एकदा चिंगम खाली थुकायचं नाही, गिळवतं प्रॉब्लेम तशीच चगळायची. कडू लागो काही लागो. आणि हीच गोष्ट जर या देशाच्या बाहेर असती तर असे गठुड्याचे गठुडे काटे काढले असते मी. या महिन्याचं टार्गेट हे, त्या महिन्याचं टार्गेट ते. इथं नाही ना जमत तसं त्याच्यामुळे. आणि ही फार चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या एकाच जन्मामध्ये 7 जन्म जगून घेतो. नाही तर काही लोकांना काय करावं लागतं, त्याचं एकदम मन भरत नाही. त्याला असं वाटतं की लोकांनी फिरलं नाही पाहिजे,
लोकांनी केलं नाही पाहिजे, पण मला सूट असली पाहिजे. म्हणजे तुम्ही खाऊ नका, न खाऊंगा न खाणे दूंगा, आणि संडास बाथरूम मोठ्या प्रमाणात बांधले त्यांनी सगळीकडं. तिकडं मोदीजी आपले योगीजी म्हणले की न करूंगा न करणे दूंगा. संत माणसं आहेत ती. योगीजी तुम्हाला करायचंय न करा, तुमचं ग्लूप छॅट आहे त्याला आम्ही काय करावं. म्हणजे ही किती चुकीची गोष्ट आहे हो, की एक संन्यासी माणूस म्हणतोय की तुम्ही 4-4 पैदा करा, 5-5 पैदा करा. अबे तुला त्याचं काय टेन्शन आहे? ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार जे जे व्हायचं ते होईल ना. हे संन्यासी लोक टेन्शन घ्यायला तर एक काम करा, आम्ही तिकडं जातो तर त्याच्यामुळं बघा, तू गा नाजूक हरणी. हरणी म्हणजे खूप सुंदर बोलणं आहे. म्हणजे लेकी बाळी जेव्हा माहेरला येतात तेव्हा आजी पंजा अशी मया करतात. काय म्हणतात त्याला? आला बला, आला बला. लग्नानंतर मला कळलं ते आपल्या मोडलेली असतात. आणि त्याचं लई भारी बोलणं असते. मै हरण, मै सुगरण, मग छकुल, मग सोनं, मग पिल्लू. त्याला काय माहित आहे आतंकवादी कारवाया करून इथं आलेला आहे म्हणून. ते सहन आपल्याला करावं लागतं. म्हणून तू गा नाजूक हरणी, देतो बिब्याचा फणका, दृष्ट लागणार नाही नाही खुरुपाचा धोका. आणि शेवट आहे, जरा जपून चालावं. नसरापूरचं प्रकरण, याच्या अगोदर त्याच्यासारखी अनंत प्रकरण झालेली आहे, पण कानाडोळा झालेला सगळ्यांचा. जरा जपून चालावं, बऱ्या नसतात वाटा, बाई टपून असतो वाटवर. आपण इतका वेळ सगळेजण बसलात, अगदी एक 10 मिनिट थांबलात तर आपण समारोपाकडे जाऊयात आता. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ देऊ आणि मग समारोपाकडे जाऊ आपण आता. मंडळी, कवी काय सांगतो याच्यापेक्षा तो काय सुचवतो हे जास्त महत्त्वाचं असतं. या सगळ्या कवींनी त्यांच्या भावभावना आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातून काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या, काही काळजापर्यंत पोचल्या, काही काळजामध्ये कायमच्या साठल्या गेल्या. अशा सगळ्या ओळी घेऊन आपण पुढे जात राहणार आहोत. पण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागं ज्यांच्या भावना प्रचंड प्रांजळ आहेत, त्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. याला जर जोरदार म्हणत असो तर रेल्वेमध्ये याच्यापेक्षा जोरदार टाळ्या वाजवतात लोक. असो, जेवढे आपण सगळेजण उपस्थित आहात तेवढ्या सगळ्यांसाठी का होईना कविता नक्की काय, कुठून आली, कशा पद्धतीनं कविता आपल्या काळजात घर करते ना, आजच्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून यांच्या सगळ्यांच्या ओळी ऐकल्याच. एक 30-35 वर्षापूर्वी उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे मामाच्या गावी जाणं आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आंबे खाणं असा सगळा माहोल असायचा. एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायाला येते आणि जरा अशा उन्हानं झाड पळसाचं होते. एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायाला येते आणि जरा अशा उन्हानं
झाड पळसाचं होते, कसे खुनावती हात कसे खुनावती डोळे, कसे खुनावती डोळे कसे खुनावती हात, जणू अंधार दाटला आजूबाजूच्या डोळ्यात. एक उघडी खिडकी मुका हवेत सोडते, एक उघडी खिडकी मुका हवेत सोडते, अन पाहुण्या पोरीच्या मनी मव्हाळ फुटते. हे मनात मवळ फुटलं की हा जो रुतलेला काटा आहे ना, त्याचे सगळे संदर्भ आपल्या सगळ्यांच्या आयुष्यभर लक्षात राहतात. पण आजच्या पिढीची जी कविता आहे ना, या सगळ्यापासून खूप पुढं गेलेली आहे. साळवी साहेब आजचे जे कवी लिहित आहेत ना, त्यांचे संदर्भ नीट जर आपण पकडलं तर लक्षात येईल. राजू वैद्य नावाचा कवी आहे, तो असं म्हणतो की ही कशाची हातघाई चालली, माझी स्वतःशी लढाई चालली, बांधतो येथे बुटाचे दोर मी, फाटक्या चपलात आई चालली. हा संदर्भ टिपणारा आजच्या पिढीचा कवी आहे. किंवा आत्ताच मागच्या वर्षभरापूर्वी ज्याचं निधन झालं असा सतीश दराडे नावाचा कवी लिहितो की आपल्या अवतीभवतीचं जगणं टिपताना किती सहज सांगून गेला आत्ताचा काळ सगळा हा, की गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन, गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन, या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन, गोळ्यांपुढे करावे कसले विचार मंथन, तू गाय मारल्याचा तोंडास वास येतो, सिंहा पतंजलीचे दातास चोळ मंजन, या बंदुका पुरातन ही पिस्तुले सनातन. हे नीट आपल्याला पाहता आलं पाहिजे. हे पाहता आलं की मग सुधीर मुळीक नावाचा गझलकार सांगतो की आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो, पडलोय मी कितीदा डोक्यावरी इथे, मेंदू कुणाकुणाचा गुडघ्यात राहतो, मेंदू कुणाकुणाचा गुडघ्यात राहतो, साऱ्या विचारधारा केल्यात पाठ मी, सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो, सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो, आहेत चंद्रवंशी कंत्राटदार हे, रस्ता परंपरागत खड्ड्यात राहतो, आता कुठे तिरंगा लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो. असं असताना सुद्धा कविता आपल्याला बळ देते की कोण मला बळ पुरवत आहे, मी खडकातून उगवत आहे, आणि तुझेच घरटे गळके नाही, ताजमहाल ही ठिपकत आहे. दुःख मानून घ्यायची गरज नाहीये, आपल्याच घराला गळती लागलेली नाहीये, ताजमहाल सुद्धा ठिपकतोय. यानंतर पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या समोर निलेश चव्हाण यांना पाचारण करतो. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. वंदे भारतच्या स्पीडनं घ्यायला लावलेलं आहे. आज जरा स्पीड कमी झाली होती वंदे भारतची. पहिल्यांदा एक छोटीशी रचना ऐकवतो, 2च ओळी आहे. मला इथं अनेकांनी प्रेमावरती कविता ऐकवली, दादांनी प्रेमाची कविता ऐकवली. मी माझ्यापुरता 2च ओळीमध्ये प्रेमाचा विषय संपवून टाकला. 2च ओळीमध्ये, 2च ओळीमध्ये प्रेमाचा विषय संपवून टाकला. 2च. तिच्या मागे नका लागू माझी आहे ती, तिच्या मागे नका लागू माझी आहे ती, माझे विचारून झाले राजी आहे ती. काका फार भारी असताय. निलेश, हसण्यातला लातूर पॅटर्न आहे. एक छोटे पहिल्यांदा 4 हिंदीतल्या ओळी ऐकवतो तुमच्या समोर आणि एक माझी छोटी रचना ठेवतो. छोट्या छोट्याच रचना घ्यायला लावलेल्या आहेत. त्याप्रमाणे, तेरे गम नहीं है मेरे तो मैं तेरा नहीं हूँ, तेरे गम नहीं है मेरे तो मैं तेरा नहीं हूँ, किसी का गम न ले पाया तो मैं मेरा नहीं हूँ, तेरे गम नहीं है मेरे तो मैं तेरा नहीं हूँ, किसी का गम न ले पाया तो मैं मेरा नहीं हूँ, और सवेरे सवेरे मुझसे सवेरे ने कहा ये, अगर याद नहीं अंधेरा तो मैं सवेरा नहीं हूँ, अगर याद नहीं अंधेरा तो मैं सवेरा नहीं हूँ. न वितळणाऱ्या मेणबत्त्या कवितेचं शीर्षक आहे. तो म्हणाला आम्ही तुमची माणसं मारली, तुम्ही शेवटी केलं काय, मेणबत्त्याच तर पेटवल्या.
तो म्हणाला, आम्ही तुमची माणसं मारली, तुम्ही शेवटी केलं काय, मेणबत्त्यास तर पेटवल्या, वितळणं त्यांच्या नशिबी, त्या किती उजेड पाडणार आहेत. सांग, न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहेत का तुमच्याकडे? सांग, न वितळणाऱ्या मेणबत्त्या आहेत का तुमच्याकडे? अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो, या कधीच वितळणार नाहीत. अंधार प्राशून येणाऱ्या उजेडाच्या कविता त्याला ऐकवत मी म्हणालो, या कधीच वितळणार नाहीत. अस्त्राचा खेळाडू तो, शब्दास्त्रापुढे टिकला नाही. जाता जाता इतकंच बोलला, साला विचार अजून जिवंत आहे. जाता जाता इतकंच बोलला, साला विचार अजून जिवंत आहे. खूप खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद निलेश. आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती ज्याला नीट पाहता येते त्याला नीट कवितासुद्धा कळते आणि कवितेचा एकूण प्रवाससुद्धा कळतो. आता खरे रसिक इथं बसलेले आहेत. इतका वेळ तो माहोल सगळा सुरू होता. खूप वेळा क्लासिक कविता ऐकवण्याची इच्छा कवीला असते, पण समोरचा माहोल मास्क असतो. मग हसणारी, खेळणारी, कुदळणारी कविता लिहावी लागते. की बाढ़ की संभावनाएं सामने है और नदियों के किनारे घर बने, अशा शब्दामध्ये आपल्याला दुष्यंत कुमारनं त्या सगळ्या भावना सांगितलेल्या आहेत. ते नीट जर पकडता आलं आपल्याला तर मग पक्क्या अर्थानं सगळं काही करतं. की आपल्या अवतीभोवतीचं इतकं चांगलं आपल्या सगळ्यांपासून लिहून आणलं आहे. सर, मला गालिबचा शेर जसाच्या तसा आठवत नाही, पण त्याचा आशय सांगतो. गालिब असं म्हणतो की या पृथ्वीवरती उगवलेली ही जी सुंदर सुंदर फुलं आहेत ना, एकेकाळी ह्या सुंदर सुंदर मुली होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना तिथं गाडल्या गेलं आणि तिथं इतकी सुंदर सुंदर फुलं उगवून आली. आणि या सुंदर फुलांनी आता आपल्या सौंदर्याचा जास्त तोरा मिरवू नये, अजून मागून खूप सुंदर फुलं उगवून येणार आहेत. आत्ता खुर्चीवर असणाऱ्या पण फुलांनी फुलाचं स्पेलिंग बदलून सुद्धा सांगू, असा तोरा कधीच मिरवू नये. नाहीतर महागली गाडी, महागली दाढी, लावा आता काडी देशालाही, अशी म्हणण्याची अवस्था येऊन बसलेली आहे. कारण डिझेल नाही मिळालं म्हणून नारायणरावला गाडी घरी सोडून इथपर्यंत यायला लागलं. आपल्या अवतीभोवतीचीच परिस्थिती आहे. आणि या सगळ्या गोष्टी कवी आपल्या शब्दातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. की चौकात आलेले हे जे सगळे बगळे आहेत ना, ते आपले आहेत की परके आहेत यांच्याकडे न जाता नीट पाहता आलं पाहिजे. की हात दावून कुणी इशारा करतो आहे, धनुष्य कोणी आपल्या हाती धरतो आहे, कुणी आपल्या हातामध्ये कंदील धरला, असे वाटते जणू इथे बाजारच भरला. घड्या कुणाच्या हातांमध्ये दिसती कमळे, नसे एकही खरा यातला खोटे सगळे. नसे एकही खरा यातला खोटे सगळे, पुन्हा एकदा चौकामध्ये जमले बगळे. नसे एकही खरा यातला खोटे सगळे. दात दावून कुणी इशारा करतो आहे, कुणी आपली जात दावतो. स्वप्नामध्ये स्वप्नावरती आशेवरती भुलते जनता, फुल फुलावे तशीच वेडी फुलते जनता. कोण पुढारी कोण शिकारी तिजला न कळे, नसे एकही खोरा यातला खोटे सगळे. अशी कशी ही नव्या युगाची सकाळ झाली. माणूस आहे पण माणुसकी गहाळ झाली. अशी कशी ही नव्या युगाची सकाळ झाली. माणूस आहे पण माणुसकी गहाळ झाली. जिथे तिथे भ्रष्टाचा अंधार साचुनी, सूर्य मारला लाचेचा शृंगार पाजुनी. सूर्य मारला लाचेचा शृंगार पाजुनी. रडती मंदिर, रडती मस्जिद, रडती पुतळे, नसे एकही खरा यातला खोटे सगळे. पुन्हा एकदा चौकामध्ये जमले बगळे, नसे एकही खरा यातला खोटे सगळे. कविता कोणाचाच प्रवक्तेगिरी करत नाही. कविता नेमकेपणानं उणीव टिपून आपल्यासमोर मांडण्याचं काम करते. म्हणून तर तुकोबारायाचा वारसा कवितेच्या हातातला हात धरून इथपर्यंत आलेला आहे. तुम्ही तुकोबारायांची गाथा वाचली, नामदेव महाराजांची गाथा वाचली तर भाषिक संदर्भाने असलेला जो अहंकार आहे ना, तो सुद्धा गळून पडतो. तुकोबारायांप्रमाणे नामदेवरायांनी त्यांच्या गाथेमध्ये लिहिलेले शब्द अफलातून आहेत हो साहेब. कि हीन दीन जात मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तूने काय को बनाया.
इतकं साधं साधं आपल्याला सांगितलं, पण आपण तिथेच की शब्दांचे अर्थ आदर्श या शब्दांप्रमाणे करून घेतले. असो, पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अविनाश भारती यांना ऐकूयात. नाही, ती वामनदादा कर्डकांची ओळ आहे. त्यात माझं वाक्य असं होतं की आत्ता इन्स्टाला ती रील्स व्हायरल झाली मातृदिनाच्या दिवशी, की आई लेकराला जास्त मोठं तत्त्वज्ञान सांगत नसते. माझ्या आईने मला एवढंच सांगितलं की तू स्टेजवर असतोच, समोरच्यांच्या नजरा तुझ्यावर असतात, तुझ्या नजरेत एक माणूस बसत नाही, पण बोलत असताना असं बोलू नको की कोणाच्याच आयुष्याला नजर लागून जाईल. आणि ही माझी अडाणी माय मला तत्त्वज्ञान शिकवते, साधं तत्त्वज्ञान शिकवते. आणि म्हणून नंतर ती वामनदादांची ओळ व्हायरल झाली. ती फार गोड कवितेची ती ओळ आहे. ते मला दुपारपासून ते मला फोन करतायत, दादा मी ती घेतो. वामनदादा कर्डक असं लिहितात, मासुळी बोले आपुल्या पिलाला, मासुळी बोले आपुल्या पिलाला, खेळ बाळा तू खाली तळाला, दुनिया बघण्याच्या फंदात पडशील, दुनिया बघण्याच्या फंदात पडशील, उगा लागून जाशील गळाला, मासुळी बोले आपुल्या पिलाला. एक रचना आता तुमच्या समोर ठेवतो. राजकारणाचा संदर्भ निघाला. मधल्या काळात माझ्या गावामध्ये नागनाथ सर, एक माझा जवळचा मित्र, सगळे झेंडे घेऊन झोपायचा सोनू दादा. त्याला म्हणलं हे सगळे झेंडे घेऊन घरात कसं काय झोपतोस? तो म्हणला सकाळी साहेब कुठं असतील सांगता येत नाही, सकाळी साहेब ज्या पक्षात त्या पक्षातला झेंडा घेऊन बाहेर पडू. सध्या परिस्थिती तशी आहे. एक रचना आपल्यासमोर, रचनेचं नाव आहे, कवितेचं शीर्षक आहे, जीवन झाले ओझे ग. गाव कुसाच्या हाका येती, जीवन झाले ओझे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. गर्भ नासला माणुसकीचा, गर्भ नासला माणुसकीचा, रक्ताला सर पाण्याची, हाय लागली आयुष्याला आता सुगीच्या गाण्याची. जात पात न धर्म पंथ हा पाचविला जीव भाजे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मला सांगतो वर्तमान हा, मला सांगतो वर्तमान हा, जिने तुझे हे मलिन ग, घरदाराला जाळून हो तू मातीमध्ये विलीन ग. गाव शिवेला विटाळ माझा, गाव शिवेला विटाळ माझा, काळच काळाला जे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. मी छळलेली मी जळलेली, मी छळलेली मी जळलेली, मी विच्छिन्नतेची गाथा ग. मी आदिवासी दलिता म्हणून माझा कलंकित माथा ग. मानवतेच्या विश्वासाचे तोरण झाले खुजे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. धूळ पेरणी संसाराची, घर झालेले मुके ग, उगवून आल्या अंधाराला काळीज ओले झाके ग. शेतकऱ्याची कर्जमुक्ती हा आपल्या महाराष्ट्रातला फार चर्चेचा विषय आहे. अगोदर आचारसंहितेच्या नावाखाली पुढे ढकलली, आता 30 तारखेची डेडलाईन दिली आहे. बघू काय होतंय काय नाही. आणि पुन्हा मी एकदा दादा अभिमानानं सांगेल की मी त्या तुकारामांचा वारकरी आहे, ज्या तुकारामांनी या देशातली सरसगट पहिली कर्जमुक्ती केली, त्या तुकारामांच्या वारकरी संप्रदायाचा अनुयायी. नाहीतर शेतकऱ्याला काय दिलं जाते आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या नंतर इथं स्टेटमेंट पण येतात. एक मोठा नेता, अगदी महामहिम असलेला, कृषी मंत्री पदापर्यंत राहिलेला नेता म्हणून जातो की मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या करतो तो कर्जाला कंटाळून करत नाही, प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो.
वस्तुस्थिती आहे. काही जण साले म्हणतात, काही जण काय बोलतात, आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आणि साहेब, जेव्हा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा सरकारने एक मोहीम काढली, आम्ही त्याच शेतकऱ्याला मदत करू जो शेतकरी स्वतःच्या जवळ सुसाईड नोट्समध्ये आपल्या कर्जाचा सगळं कारण लिहून ठेवेल. आत्महत्या करणारा शेतकरी कधी वाचणारा लिहिणारा नसतो. अडाणी लोकांमध्ये सध्या पद्धत आहे, आपल्या दयानंद गेटच्या बाहेर गेले की अनेक झेरॉक्स सेंटर आहेत. त्या झेरॉक्स सेंटरवर वेगवेगळी प्रमाणपत्र भेटतात. रहिवासी प्रमाणपत्र, जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्नाचं प्रमाणपत्र. ही परिस्थिती अशीच चालत राहिली ना तर उद्या झेरॉक्सच्या दुकानात आत्महत्येचा फॉर्म मध्ये सुद्धा मिळायला वेळ लागणार नाही. ही परिस्थिती आहे. पण शेतकरी आत्महत्या करतो उगाच नाही. साहेब, प्रेम प्रकरणामुळे आत्महत्या केली शेतकऱ्यांना असं म्हणल्याच्या नंतर तळपयाची आग मस्तकाला गेली. एक पत्रकार हातामध्ये माईक घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारात गेला आणि पत्रकारानं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पोराला प्रश्न विचारला, तुझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळे, याच्यावर तुला काय बोलायचंय? पोरगा म्हणाला, बरोबर आहे पत्रकार साहेब, माझ्या बापानं आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं, पण मंत्र्यांना आणि पांढऱ्या बगळ्यांना कळालं ते प्रेम प्रकरण बाई बापडीचं होतं. माझ्या बापानं काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली. आभाळातून पाणी आलं नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही, माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली. आणि तेव्हा लिहिलं, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट. पण काय करणार मायबाप सरकार, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट, फक्त मातीच्या वासानं. आता पावसाचा सीझन सुरू झाला, पहिला पाऊस पडला की मातीचा दरवळ पसरतो, सगळ्याला आनंद होतो. लोक म्हणतात इथं पाऊस पडलाय गड्या, सुगंध येतोय. पण रवी दादा, मी माफी मागून बोलत असतो, पहिला पाऊस पडल्याच्या नंतर येणारा सुगंध आमच्यासाठी केवळ आनंद देणार आहे. पण मी म्हणतो, पहिला पाऊस पडावा, मातीचा दरवळ पसरावा, दुसरा पाऊस, तिसरा पाऊस, चौथा पाऊस पसरावा, पडावा, माझ्या बापानं पेरण धरावी, धरलेली पेरण उगून यावी, पुन्हा पाऊस पडला, पडलेल्या पावसामुळे पेरण उगून आली की तिला फुलं यावी, फुलाला कणस यावी, कणसामध्ये दाणं यावी, दाण्याचं बापानं खळं करावं, केलेलं खळं घरात यावं, घरातलं खळं माईनं दळण करावं, दळण करून गिरणीत जावं, गिरणीत त्याचं पीठ व्हावं, ते पीठ माझ्या घरात यावं, माईनं काटवटीत पीठ घ्यावं, त्याच्यामध्ये पाणी टाकून शाही मिलाप करावा, माईनं सुख दुःखाचं गाणं पिठाचा उंदा तिंताना गावं, माईनं भाकर थापावी, थापलेली भाकर तव्यावर टाकावी, तव्यावरची भाकर अशी फुगावी, बापानं हातपाय धुवून जेवायला बसावं, आणि माझ्या माईनं ती गरम भाकर माझ्या बापाच्या ताटात टाकल्याच्या नंतर बापानं ती दुधासोबत कुस्तरावी, तेव्हा त्या भाकरीचा सुगंध हा जगातला सगळ्यात सुंदर सुगंध असेल. म्हणून शेवटच्या दोन ओळी की, धूळ पेरणी संसाराची घर झालेले मुके ग, उगवून आल्या अंधाराला काळीज ओले झाके ग, श्वास संपले या फासाचे, श्वास संपले या फासाचे, जीव फासाला काचे ग, परंपरेच्या दारिद्र्याचे पाऊलदारी वाजे ग. कवी दुसरं काहीच करत नाही, आपल्याला टोकदार प्रश्न विचारायला भाग पडतो, आणि ज्याला प्रश्न पडत नाही तो माणूस जिवंत नसतो, अशी सरळ साधी माणसाची व्याख्या आहे. की ही झाडे पेटवली कोणी, अनाथ केले पक्षी कोणी, ही झाडे पेटवली कोणी, अनाथ केले पक्षी कोणी, तळडोहाचा निरखत होतो, गढूळ केले पाणी कोणी, गढूळ केले पाणी कोणी, ज्यावर होते आग्या मोहळ, फांदी तीच झटकली कोणी, ज्यावर होते आग्या मोहळ, फांदी तीच झटकली कोणी, तो जमिनीवर उतरत नाही, तो जमिनीवर उतरत नाही, हवा एवढी भरली कोणी, हवा एवढी भरली कोणी, असला तर माझ्यातच आहे माझा मोठा वैरी कोणी, असला तर माझ्यातच आहे माझा मोठा वैरी कोणी, तो हिटलर आहे राहो, तो हिटलर आहे राहो, मीही नाही गांधी कोणी, तो हिटलर आहे राहो, मीही नाही गांधी कोणी, ही झाडे पेटवली कोणी, अनाथ केले पक्षी कोणी. प्रश्न विचारता आले पाहिजे हो. अजून वाढव कडाडू दे भाव, बघू तुझी धाव कुठवर, अजून वाढव कडाडू दे भाव, बघू तुझी धाव कुठवर, 56 इंचाची बेगडी ही छाती, दिगंतात ख्याती हीच आता, दिगंतात ख्याती हीच आता, ट्रोल नि पेट्रोल,
ट्रोल नी पेट्रोल त्यात पुन्हा भक्त, ट्रोल नी पेट्रोल त्यात पुन्हा भक्त, कसे व्हावे व्यक्त सांगा आता, कसे व्हावे व्यक्त सांगा आता. तरी सुद्धा आपण ताकदीनं व्यक्त होऊया. मी पुन्हा एकदा गुंजन पाटील यांना आपल्या सगळ्यांच्या समोर पाचारण करतो. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. ज्यांच्या सावलीत कविता लिहायला शिकले, या क्षेत्रात मोठी झाले, त्यांनी सांगितलं होतं की कवितेचा धर्म हा केवळ हसवण्याचा नसावा. कविता घेते. कवितेचं शीर्षक आहे मला आई व्हायचं नाही. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. बाईचं जीवन अवघड असतं इतकंच आईनं सांगितलं. ऐकून मीही आई झाले आणि कधीच काही नाही मागितलं. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. ज्या वाटा आई गेली मी त्याची पाईक झाले. धर्म, संस्कृती, इज्जत सारे माझ्या पदरी आले. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. लेक घराची अस्मत असते बाबा नेहमी सांगायचे. मी मुक्याने मान डोलवी कधीच काही नाही मागायचे. टी व्हीवरती काय बघू, शाळेत घरात कसे वागू, मोठ्याने तू हसू नको, पुरुषासारखी बसू नको. खेळ खेळ भातुकलीचा, प्रेमाचा ना आपुलकीचा, सावित्री आणि सीता हो त्यांच्यासारखंच जगायचं. मी हसून हो म्हणाले, कधीच काही नाही ना मागायचं. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. माझी दुनिया माझे घर मी काय शोधायचे. कट्ट्यावरती हुल्लड घालता मुलं रोज बघायचे. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. मुजोर वारा कधी उरी झिम्मा घालत दाटायचा. रोम रोम तुटताना सूर्य कवटाळू वाटायचा. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझं मी पण मला बोचतं मी कधीच सांगितलं नाही. माझा झरा माझा पाऊस मी कधीच मागितला नाही. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. कधी वाटे बंध तोडून मोकळे होऊन जरा जगू. आई पण जरा राहू दे, बाबा होऊन का बघू. बाबा नसताना मी त्यांची पॅन्ट घालायचे. आई फार हसायची आणि बाबा म्हणूनच बोलायची. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. वेळ प्रसंगी पुरुषासारखी उभी असतेच ना बाई. मग शोधून का सापडत नाही बाबामध्ये माझी आई. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. या स्त्री पुरुष समानतेच्या रोजच शिकते भाकड कथा. कोमल चेहऱ्यावर ॲसिड फेकलं तो हात कुणाचा होता. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. मी विश्वाची जननी आहे मला रोज कळते. आणि मग स्टोच्या भडक्याने बाईच का जळते. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. तुमच्या पोथ्या तुमचे नियम तुमचे सारे चमत्कार. भाषणांनाच ऊत येतो जेव्हा घडतात बलात्कार. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. वर्गामधला गुरुसुद्धा कोपऱ्यामध्ये नर होतो. गरज नसताना पाठीवरती शाबासकीची थाप देतो. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. संस्कृतीच्या नावाखाली माझे अंग अंग झाकतात. आणि उंच महाली कला म्हणून कोठ्यावरती उघडं बघतात. बिकनीवरचा फोटोशूट, तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. तो बिकनीवरचा फोटोशूट संस्कृतीचं काय झालं. व्यापाऱ्याचा माल विकण्या तुम्ही तिला नागडं केलं. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. हा स्त्री स्वातंत्र्याचा खेळ सारा मलाही आता कळतो आहे. बाप भाऊ पती प्रेमी कोण बनून छळतो आहे. माझ्यामध्ये ही उफनते एक नदी. माझ्यामध्ये ही उफनते एक नदी. बांध तोडून वाहिले तर हाहाकार माजेल. अन बाईनं मायेची ऊब देणं बंद केलं तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. तर तुमच्या सूर्यालाही थंडी वाजेल. पण तुम्ही शिकवलं बाईला बाईपणाचं कौतुक. आता ती त्याच्यातच मग्न राहते. आणि तुमच्या सडलेल्या संस्कृतीचं प्रेत ती पदरात लपवू पाहते.
आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई. आई म्हणे माझे राणी सुंदर प्रेमळ असते बाई, तिच्या उरी वात्सल्यता सृष्टीची ती उत्तरदायी. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई. मी म्हणाले माझे आई तू जरी झालीस बाई, माझ्या कुशीत अंगार खेळतो, मला आई व्हायचे नाही, मला आई व्हायचे नाही. धन्यवाद. आई व्हायचं नाही असं म्हणत असताना जो शब्दाचा विद्रोह आपल्या सगळ्यांच्या समोर गुंजन पाटील यांनी ठेवला तो चिंतन करण्याजोगा. यानंतर मी नारायण पुरी यांना आपल्या सगळ्यांच्या समोर बोलावतो. आई होती, बाई होती म्हणून कविता होती. जर तिनं कविता लिहिली नसती तर कवितेचा हा माहोलसुद्धा तयार झाला नसता. मी नारायण पुरी यांना विनंती करतो, आजच्या या मैफिलीचा समारोपच आपल्या कवितेनं करूया. बरं बरं. संयोजकांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला वेळेमध्ये इथं बोलवलं. नाही, खरंच आभार व्यक्त करतो त्यांचे की तुमच्यासोबत व्यक्त होण्याची संधी आम्हा सगळ्यांना उपलब्ध करून दिली. माय काय असते तर एक ओवी आहे. सरल दळण माही भरली ओंजळ, सरल दळण माही भरली ओंजळ, सोन्याची तुळसवर मोत्याची मंजुळ, सरल दळण सरल दळण मी ते आणि का घेणार, देवा विठ्ठलाची मले पालखी येणार, सरल दळण. बाई बोलते कुठे, जीवाले जड झालं सांगू तरी कोणापाशी, जीवाले जड झालं सांगू तरी कोणापाशी, शेवटला घास मन हिंडते आकाशी, सरल दळण सरल दळण माही भरली ओंजळ, सोन्याची तुळस त्याची, सोन्याची तुळस त्याव मोत्याची मंजुळ, सरल दळण. ज्या मायमाऊल्यांनी या ओव्या लिहिल्यात जगणं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. ज्यांनी घरातला शब्द उंबरठ्या बाहेर नाही जाऊ दिला, जगणं त्यांनी जगलं. आपण आयत्या पिठावर रेगोट्या मारणारी लोक आहोत. एक आई, एक बाई गेल्यानंतर, मेल्यानंतर आपल्या घरादाराबद्दल ती काय विचार करते या शेवटच्या ओवीमध्ये मायमाऊलीनं व्यक्त केलेलं आहे. मी ते तुमच्या समोर ठेवतो. गेला महाजीव, गेला महाजीव, मले भीतीशी खुटवा, भीतीशी खुटवा, मले भीतीशी खुटवा, सोन्याचं पिंपळ पान, सोन्याचं पिंपळ पान, माया माहेरी पाठवा,
मायेरी पाठवा माया मायेरी पाठवा. गेला महाजीव राया रडे खळा खळा. गेला महाजीव राया रडे खळा खळा. लग्नाचा जोडा नाही मिळत येळोयेळा. गेला महाजीव गेला महाजीव नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. माय म्हणती गेलेली संध्याकाळ का करू नये. का करू नका संध्याकाळ. गेला महाजीव नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. नका करू संध्याकाळ. पोटच्या लेकराची पोटच्या लेकराची थंड्या पाण्याची आंघोळ. पाण्याची आंघोळ. थंड्या पाण्याची आंघोळ. गेला महाजीव मह्या किरडीले साखळ्या. गेला महाजीव मह्या किरडीले साखळ्या. किरडीले साखळ्या. मह्या किरडीले साखळ्या. दीर लावियो जा खांदे. दीर लावियो जा खांदे. राम चालू द्या मोकळा. चालू द्या मोकळा. राम चालू द्या मोकळा. राम चालू द्या मोकळा. राम चालू द्या मोकळा. माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर. माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, कविता अशा लोकांची कधीच करत नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी नाही होता आलं, त्याला कवितेसाठी गोड गुऱ्हाळी नाही होता आलं. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसूही ढळत नाही, कविता अशा लोकांच्या तर मरणदारीही वळत नाही. कविता अशा लोकांच्या तर मरणदारीही वळत नाही. म्हणूनच तेव्हापासून लोकांना कवितेची भीती होती. अशाच लोकांना कवितेची भीती होती. म्हणूनच कविता 700 वर्षांपासून फक्त जात्याभोवती जिती होती. म्हणूनच कविता 700 वर्षापासून फक्त जात्याभोवती जिती होती. जात्याभोवती कविता जिवंत ठेवणाऱ्या सगळ्या ज्ञात अज्ञात आया बहिणींना जोरदार टाळ्यांनी अभिवादन करूयात. सन्माननीय नागनाथजी गित्ते सर, अनिलजी पुरी, सन्माननीय सोनूजी, माझे सगळे मित्र आहेत, मकरंद आहे, अभिमन्यू आहे, साळवी साहेब, आपण सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि औपचारिक आभार कार्यक्रमाचे अनिलजी पुरी व्यक्त करते. कवींसाठी एकदा जोरदार टाळ्या. 11 वाजले तरीही आपण यांच्या गझल ऐकताय. आपण खूप लांबून आलात, आम्हाला भरभरून कविता ऐकलात. लातूरकरांच्या वतीनं, लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.